halogen derivative of alkanes and aromatic compounds. ते आपण बघितलं. सुरुवातीला आपण काय बघितलं? प्रिपरेशन ऑफ alkyl halides from various starting compounds like say alkenes, maybe alcohol, etc. Then reactions of alkyl halide, for example, Roots reaction or maybe Markovnikov's rule. Several other reactions आपण पाहिल्या. त्यानंतर आपण aromatic halogen compound त्याला म्हणतात haloarenes. For example, chlorobenzene आपण घेतलं. तर how to prepare chlorobenzene and related compounds, and then properties of haloarenes. ते फार महत्वाचे आहे हॅलोअॅरिनच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. एस्पेशली तुम्हाला मी मेन्शन करेन फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन, अल्कायलेशन, असायलेशन अँड सेव्हरल अदर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं आपण म्हटलं होतं बघा. अरोमॅटिक कंपाऊंडची प्रॉपर्टी काय असते? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ते पण बघितलं होतं. त्यानंतर स्टिरियोकेमिस्ट्रीवरती काही प्रॉब्लेम बघितले होते. आणि त्यानंतर 28वा प्रॉब्लेम आपण बघितला मग काल, आणि आता आपण 29व्या नंबरवरती आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ दिस प्रॉब्लेम नंबर 29. What it says, alkaline hydrolysis of which among the following compounds leads to the formation of racemate. Racemate म्हणजे काय? racemic mixture, dextro and leoचं मिक्सचर प्लस अँड मायनस आयसोमरचं एक मिक्सचर कोण फॉर्म करलं असं विचारतात. ओके, आता हे कशावर डिपेंड आहे? तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, तुम्हाला मी काल सांगितली होती, तर दोन प्रकारचे रिएक्शन असतात. SN1 युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन याला म्हणतो आपण. ओके, तर SN1 साठी तुम्हाला काय एक्झाम्पल सांगितलं होतं बघा. ह्याच्या रिलेटेड आपण ह्या SN1 SN2 रिलेटेड प्रॉब्लेम विचार बराच वेळा ते विचारतात. तुम्हाला एक साधारण कन्सेप्ट परत एकदा सांगतो. तर SN1 म्हटलं की काय करायचं? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. तर हे मी इथे कार्बन दाखवत नाही, इथे 3 मिथाइल ग्रुप आहेत, कार्बन अटॅच टू 3 कार्बन, म्हणून याला म्हटलं टर्शरी म्हटलेलं आहे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. When it is treated with nucleophile like potassium hydroxide, what will happen? Nucleophilic substitution reaction means Br is one nucleophile and OH is another, so OH will replace Br. So what we will get, I am not writing mechanism part, that we have already studied, we don't have that much time. ओके, पण आपण क्वेश्चनच्या रिलेटेड तुम्हाला काय नॉलेज पाहिजे ते फक्त मी ती चर्चा करतो. ठीक आहे, तर ते प्रॉडक्ट काय फॉर्म होईल, कारण याचा मेकॅनिझम पार्ट फार महत्वाचा आहे. काय होईल? Br रिप्लेस बाय OH. ओके, असं होईल. सिंपल तुम्हाला कळायचं असेल तर SN1 रिएक्शन. तर SN1 रिएक्शन कोणावर डिपेंड असते? SN1 रिएक्शनचा रेट, काल आपण हा प्रश्न बघितला क्वेश्चन नंबर 28. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? त्यांनी काय विचारलं होतं की इन अल्कलीन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, सेम घेते कंपाऊंड टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, the order of reaction with respect to nucleophile is, the order find करण्यासाठी तुम्हाला रेट माहिती पाहिजे. तर रेट कसा लिहितो आपण? SN1 चा रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. ओके, काल तुम्हाला दाखवलं होतं. ओके, म्हणजे म्हणून त्याला SN1 म्हटलंय. फक्त एकावरतीच रेट डिपेंड आहे, म्हणजे रिएक्शन कशी होईल, फास्ट होईल, स्लो होईल, कंप्लिशनला जाईल की नाही जाईल, दॅट इज डिसाइडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्टंट अँड दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. तर जो आता मी इथे लिहिला आहे ह्याच्यावर डिपेंड आहे, ह्याच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड नाही आहे न्यूक्लियोफाईलच्या. इथे न्यूक्लियोफाईल आहे बघा, कळलं तुम्हाला? म्हणून पहिल्याच आपण 28 नंबरचा आन्सर काय केलं होतं? विथ रिस्पेक्ट टू न्यूक्लियोफाईल इट इज 0 ऑर्डर, लक्षात ठेवा. अँड विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट म्हणजे हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड इट इज फर्स्ट ऑर्डर, लक्षात ठेवा. म्हणजे असा उलटा क्वेश्चन विचारला समजा तुम्हाला, विथ रिस्पेक्ट टू टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड व्हॉट इज द ऑर्डर, देन इट इज फर्स्ट ऑर्डर, बट विथ रिस्पेक्ट टू न्यूक्लियोफाईल इट इज 0 ऑर्डर. हे आपण गिरावी बघितलं. तर आताच्या क्वेश्चन मध्ये पण ते काय म्हणतायत की अल्कलीन हायड्रोलिसिस कोणाचं केल्यानंतर रेसिमिक मिक्सचर फॉर्म होईल, डेक्सोलिओ फॉर्म होईल. तुम्हाला मी सांगतो पहिला इथे की SN1 इज दिस रिएक्शन, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं हायड्रोलिसिस केलं की SN1 रिएक्शन तयार होते. मग SN1 रिएक्शन ऑलवेज लीड्स टू फॉर्मेशन ऑफ रेसिमिक मिक्सचर. इथे रेसिमिक मिक्सचर तयार होतो म्हणजे एक डेक्स्ट्रो तयार होतो, तो पॉझिटिव्ह असतो
ओके, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल, आणि एक होतो तो लिओ म्हणजे निगेटिव्ह. दोन आयसोमर तयार होतात या SN1 रिएक्शन पासून. जर हा टर्शरी ब्युटिलचा कार्बन जो आहे मधला तो कसा असेल, असिमेट्रिक असेल तरच लक्षात ठेवा, तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तरच डेक्स्ट्रोलिओ तयार होतील. तर आता प्रश्न काय आहे की खालचा कुठला मॉलिक्यूल रेसिमिक मिक्सचर तयार करील अल्कलीन हायड्रोलाइज केल्यानंतर, असं ते विचारतायत. बरोबर, म्हणजे ही SN1 रिएक्शन आहे. आणि आता रेसिमिक मिक्सचर म्हटलं तर त्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन असला पाहिजे. कळलं, सगळेच टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड डेक्स्ट्रोलिओ देत नाहीत, रेसिमिक मिक्सचर देत नाहीत. ओके, फक्त ज्यांच्याकडे कायरल कार्बन आहे किंवा असिमेट्रिक कार्बन आहे. तुम्हाला काल मी कन्सेप्ट सांगितली, असिमेट्रिक कार्बन म्हणजे काय, असा कार्बन ज्याच्याकडे त्याची चारही व्हॅलेन्सी 4 डिफरंट ग्रुपने सॅटिस्फाय केलेली असेल, ABCD, हे कुठलाही एक सेम असणार नाही. दोन्हीकडे A किंवा दोन्हीकडे B किंवा दोन्हीकडे C किंवा दोन्हीकडे D असतील तर ते चालणार नाही. चारही ग्रुप हे डिफरंट असतील तर त्याला म्हणायचं असिमेट्रिक किंवा कायरल. ग्रीक वर्ड आहे तो कायरल. ठीक आहे, मग असा जो असतो तोच फक्त ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवू शकतो. ठीक आहे, मग आता तुम्हाला याच्यामध्ये टास्क काय आहे अल्टिमेटली, तर तुम्हाला फाइंड आउट करायचं की याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन कुठल्या मॉलिक्युल मध्ये आहे. एवढाच टास्क आहे क्वेश्चन, बाकी ज्या रिएक्शनचा काडीचाही संबंध नाहीये. फक्त तुम्हाला कंडिशन वरून कळलं पाहिजे की SN1 रिएक्शन आहे आणि SN1 रिएक्शन मध्ये काय होतं, रेसिमिक मिक्सचर फॉर्मेशन होतं. जसं SN2 मध्ये काय होतं तुम्हाला हे पण सांगून होतं याच्याबरोबर, म्हणजे लक्षात राहील तुम्हाला. SN1 मध्ये काय फॉर्म झालं, रेसिमिक मिक्सचर. काय म्हणतात त्याला, रेसिमेट शब्द वापरलाय, रेसिमेट म्हणजे डेक्स्ट्रो आणि लिओ अशी फॉर्म होतात, दोन आयसोमर फॉर्म होतात. ठीक आहे, आणि SN2 मध्ये काय होतं, तर SN2 ची रिएक्शन तुम्हाला मी काल दाखवली होती, तर ती प्रायमरीची असते, प्रायमरी अल्कली हॅलाइडची असते. जशी SN2 टर्शरीची असते तशी SN1 टर्शरी असते. SN2 कशी असते, प्रायमरीची प्रॉपर्टी आहे. ओके, त्याचा रेट जास्त असतो. तर काय होतं, बाकी सगळं सेम, रिएक्शन KOH बरोबरचीच आहे. तर प्रॉडक्ट काय फॉर्म होईल, सबस्टिट्यूशनच होईल, न्यूक्लिओफिलिक CH3OH प्लस KBr. इथे मात्र कॉन्सन्ट्रेशन दोघांवर डिपेंड असतं, लक्षात ठेवा. इथे रेट कसा असतो, SN2 आहे ना, दोघांवरती डिपेंड आहे, CH3Br आणि KOH बरोबर. कळलं, पण त्याने विचारलं विथ रिस्पेक्ट टू KOH काय बाबा रेट आहे, ऑर्डर काय आहे, विथ रिस्पेक्ट टू KOH 1, विथ रिस्पेक्ट टू CH3Br 1, बट ऑल टुगेदर इट इज 2, ऑर्डर इज 2. लक्षात ठेवा, कारण आताचा क्वेश्चन त्याच्यावरती डिपेंड आहे, पहिला 28वा क्वेश्चन, आणि तो MHCETनेच विचारलेला होता. तर ह्या कॉन्सेप्ट तुमच्या व्यवस्थित तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला कधी पण विचारू शकता. कळलं, तर SN2 मध्ये काय होतं, तर SN2 मध्ये इन्व्हर्जन होतं कॉन्फिगरेशनचं. लक्षात ठेवा, इन्व्हर्जन म्हणजे काय, इन्व्हर्जन म्हणजे काय, तर समजा डेक्स्ट्रो असेल तुमचा इकडचा आयसोमर रिएक्टंट, हा जो आहे ना रिएक्टंट, हा जर डेक्स्ट्रो असेल तर प्रॉडक्ट काय फॉर्म होईल, लिओ, म्हणजे मायनस तयार होईल. म्हणजे रिएक्टंट जो आहे, म्हणजे हा रिएक्टंट मिथाइल ब्रोमाइड, त्याचं कॉन्फिगरेशन जर डेक्स्ट्रो असेल म्हणजे काय, तो ऑप्टिकल प्लेन पोलराइज्ड लाईट तो राईट साइडला रोटेट करत असेल पर्टिक्युलर अँगल मध्ये, तर प्रॉडक्ट जो फॉर्म होईल तो काय करेल, विरुद्ध दिशेला रोटेट करेल. कळलं, त्याला म्हणायचं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. फॉर इन्स्टन्स, यू जस्ट कीप दिस इन युअर माइंड दॅट SN1 रिएक्शन विल गिव्ह रेसिमिक मिक्सचर अँड SN2 विल गिव्ह इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. हे शब्द कानात ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये आपण कन्सेप्ट कुठला शिकलो, ऑर्डर ऑफ रिएक्शन शिकलो आणि स्टिरिओकेमिस्ट्री शिकलो. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे, ही बेसिक कन्सेप्ट त्याच्या मागची झाली. आता इथे काय म्हणतायत की अल्कलीन हायड्रोलायसिस मध्ये कुठला मॉलिक्यूल रेसिमिक मिक्सचर फॉर्म करेल, तर रेसिमिक मिक्सचर फॉर्म करण्यासाठी ती रिएक्शन SN1 पाहिजे आणि तो रिएक्टंट जो आहे म्हणजे हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, तो कसा पाहिजे, कायरल कार्बन असणारा पाहिजे. तर पहिला मॉलिक्यूल मिळतो, मॉलिक्यूल A काय आहे, 1 ब्रोमो 1 फिनाइल इथेन. हा लिहून बघूया आपण. इथेन म्हणजे किती कार्बन, 2 कार्बन. 1 समजा हा आपण 1 म्हटलं तर इथे समजा फिनाइल ग्रुप आहे म्हणजे बेन्झीन रिंग आहे, 1 फिनाइल 1 ब्रोमो. ओके, आता उरलेले हायड्रोजन बघा मी कसं मॉलिक्यूल लिहिला, इथेन म्हणजे 2 कार्बन लिहिले मी, त्याच्यामधला एक उत्तर सिलेक्ट केला मी 1 म्हणून. ठीक आहे, त्याला फिनाइल ग्रुप आहे आणि ब्रोमिन ग्रुप आहे, ते त्याला मी अटॅच केले. बरोबर, उरलेले हायड्रोजन, इथे हायड्रोजन किती असतील, 1 2 3 4, इथे एक असेल आणि इथे किती असतील
ऑफकोर्स ए काय म्हणजे इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल हायड्रोजन. हा काय झाला, 1 ब्रोमो 1 फिनाइल इथेन हा मॉलिक्यूल मी काढला. आता हा असिमेट्रिक आहे की नाही हे बघायचं आहे आपल्याला. असिमेट्रिक याच्यामध्ये कुठला कार्बन आहे ते बघायला पाहिजे. जर आपण पहिला इकडचा कार्बन बघितला हा, तर ह्या कार्बनला काय आहे, हायड्रोजन 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 म्हणजे 3 सिमिलर ग्रुप आहे, म्हणजे हा असिमेट्रिक नाहीये. असिमेट्रिक म्हणजे काय, चारही त्याचे सबस्टिट्यूशन हे वेगळे पाहिजे, चारही त्याचे मित्र जे आहेत ते वेगवेगळे पाहिजे, सेम असतं कामा नये, कळलं का. तर इथे बघा आपण दुसऱ्या कार्बनकडे येऊया, हा आहे का चेक करूया. त्याच्याकडे पहिला इथे फिनाइल आहे, इकडे हायड्रोजन आहे, इकडे ब्रोमिन आहे, आणि इथे काय आहे, मिथाइल. म्हणजे काय, याचे चारही मित्र कसे आहेत, वेगळे आहेत. बघा सगळं पूर्णच वेगळं आहे त्यांचं नेचर, काय सेम नाही चार मित्रांचं. कळलं तुम्हाला. म्हणजे हा असिमेट्रिक कार्बन आहे, हा डेफिनेटली रेसिड्यू मिक्सचर फॉर्म करणं. तुम्हाला आन्सर पहिल्या स्टेपलाच मिळालं, ए इज द आन्सर. म्हणजे बाकीचे बघायची गरजच नाहीये, कळलं. तरी पण तुमच्या नॉलेजसाठी मी तुम्हाला अंडरस्टँडिंग होण्यासाठी कायरलिटीची कन्सेप्ट करण्यासाठी एक दोन मॉलिक्यूल काढून दाखवतो, ठीक आहे. समजा 1 क्लोरो 3 मिथाइल बघूया आपण. हा दुसरा मॉलिक्यूल बी मॉलिक्यूल काढून दाखवतो तुम्हाला. ब्युटेन म्हणता येते. ब्युटेन म्हणजे किती कार्बन, 1 2 3 आणि 4. ओके, समजा मी हा 1 म्हटलं तर हा 2 असणार, हा 3 असणार. 3 वरती काय म्हणतायत, एक मिथाइल ग्रुप आहे. ओके, आणि 1 पोझिशनला क्लोरो आहे, 1 क्लोरो 3 मिथाइल. आता हे 1 2 3 4 हा CH2, आपण 1 2 3 4 म्हणजे हा CH2, हा 1 2 हा CH आणि हा CH3. ओके, हा CH3 झालं. आता कंपाऊंड तयार झालं आपलं. हे काय आहे, 1 क्लोरो 3 मिथाइल ब्युटेन. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, ऑब्झर्व करा कुठला कायरल आहे तो. पहिला समजा हा बघितला तर हा नाहीच आहे, कारण 3 हायड्रोजन आहे. हा बघितला तर 2 मिथाइल आहेत, म्हणजे हा पण कार्बन नाहीये कायरल. हा याच्यावरती 2 हायड्रोजन्स आहेत, म्हणजे हा पण नाहीये. हा ह्याच्याकडे पण 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे हा कायरल कार्बन कंटेन करत नाही, डझंट कॅरी कायरल कार्बन. म्हणजे बी आन्सर गेलं, म्हणजे इनव्हॅलिड आहे, ठीक आहे. आता ब्रोमो इथेन जर तुम्हाला आणि एक दाखवतो, मग पुढे जाऊया आपण. ब्रोमो इथेन, इथेन आहे म्हणजे 2 कार्बन. ब्रोमो मध्ये तुम्ही ब्रोमो कुठेही काढा, दोन म्हणजे सिमेट्रिक झालं, कुठेही काढू शकता. ब्रोमो इथेन झालं, स्ट्रक्चर तयार झालं आपलं. आता उरलेले हायड्रोजन 1 2 3 4 आणि एक म्हणजे इथे 3 असणार आहे. आता बघा तुम्ही, हा कायरल आहे का, हा कार्बन म्हटलं तर 3 हायड्रोजन, म्हणजे हा कायरल नाहीये. 3 सिमिलर ग्रुप आहे, इथे 2 सिमिलर ग्रुप आहेत, 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे हा पण नाहीये. तसंच 1 क्लोरोप्रोपेन पण कायरल नाहीये. म्हणजे आन्सर काय आलं, 1 ब्रोमो 1 फिनाइल इथेन. कळलं तुम्हाला. फक्त तुम्हाला स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे आणि फंडामेंटल नॉलेज पाहिजे की बाबा ही एसएम रिएक्शन आहे आणि याच्यामध्ये टर्शरी काहीतरी असतं, टर्शरी ब्युटीन ब्रोमाइड असतं. ओके, सो दिस इज all about the stereochemistry. Now let us turn to the problem number 37. ते काय म्हणतात, which compound among the following on reaction with ethyl magnesium bromide gives ethane. आपण क्वेश्चन कधी विचारले बघा, रिसेंटली विचारलाय, MHT CAT 2019, म्हणजे आपलीच CET आहे 19शी. म्हणजे तुम्हाला ह्याच लेवलचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, हे तुम्हाला कळायला पाहिजे, ठीक आहे. आता आपण केअरफुली वाचूया प्रॉब्लेम काय आहे. Which compound among the following on reaction with ethyl magnesium bromide gives ethane. ओके, म्हणजे काय म्हणता येते, असं कंपाऊंड आहे समजा, ते कंपाऊंड आपण ए पकडूया, त्याच्यामध्ये काय ऍड केलंय, इथाइल म्हणजे C2H5 MgBr, म्हणजे इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तर हा काय आहे, हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, कळलं. C2H5 MgBr हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. ओके, तर ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिएक्शन काय असतात, टिपिकल असतात. हे तुम्हाला 12वीला तुम्ही शिकलेलं आहे. तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की ही काय रिएक्शन आहे म्हणून, इथे काय होऊ शकतं. तर आणि प्रॉडक्ट पण त्यांनी दिलाय, इथेन म्हणजे C2H6. ओके, तर आता ते काय विचारतायत बघा, इथे त्यांनी थोडं फसवलंय. टिपिकल रिएक्शन दिली नाही त्यांनी ग्रिग्नार्ड रिएजंटची, पण खूप सोपी रिएक्शन दिली आहे, पण ती दडलेली रिएक्शन आहे, कळलं, दडलेली रिएक्शन आहे. जनरली काय असतं, ग्रिग्नार्ड रिएजंट जो असतो त्याचा उपयोग काय असतो, इट ऍड्स 1 मोर अल्किल ग्रुप टू कार्बोनिल कंपाऊंड. मी तुम्हाला दाखवून ठेवतो नॉलेजसाठी, कारण ह्याच्यावरती बरेच म्हणजे पॉसिबिलिटी खूप असते क्वेश्चन येण्याची. जनरली ह्याची रिएक्शन कार्बोनिल कंपाऊंड बरोबर होते. फॉर एक्झाम्पल आपण सेम घेऊया, C2H5 MgBr.
Br घेतला मी. तर ह्याचा उपयोग काय, तर हा काय करतो, C2H5 पार्ट असतो ना तो कार्बन वरती अटॅक करतो इथे, आणि हा MgBr पार्ट आहे ना हा ऑल टुगेदर कुठे जातो, ऑक्सिजनकडे जातो, आणि असं कंपाऊंड फॉर्म होतं सुरुवातीला. C डबल बॉन्ड O, सॉरी इथे हा डबल बॉन्ड राहणार नाही, एक्सक्यूज मी, इरेजर घेऊन दे. हा, तर काय होतं, C2H5 म्हणजे अल्किल पार्ट जो आहे, व्हॉट एव्हर अल्किल पार्ट, इथाल मिथाल व्हॉट एव्हर, विल अटॅक ऑन दिस कार्बन. ओके, अँड MgBr विल गो विथ ऑक्सिजन, म्हणजे असं तयार होईल बघा. हा कार्बन जो आहे त्याच्यावरती इथे आता इथाल ग्रुप आला, C2H5 हा इथाल ग्रुप आला, आणि हा इथे O ला काय अटॅक झालं, MgBr. ओके, मग आता याचा नंतर परत हायड्रोलिसिस केलं जातं, म्हणजे H2O ऍड केला जातो, आणि मग शेवटी आपल्याला काय मिळतं माहिती, कंपाऊंड असं मिळतं बघा. हा कार्बनवर पहिले RR होतेच, हा आपण नवीन ग्रुप ऍड केला C2H5, आणि ह्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर OH तयार होतं, म्हणजे अल्कोहोल तयार झाला, कार्बोनिक कंपाऊंड टू अल्कोहोल विथ वन एक्स्ट्रा इथाइल ग्रुप, म्हणून याला काय म्हटलंय, अल्किलेशन. ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे, अल्किल मॅग्नेशियम ब्रोमाइड, याला काय म्हणतात, ग्रिग्नार्ड रिएजंट, लक्षात ठेवा. तर त्याचा उपयोग काय आहे, खरा उपयोगचा, ऍडिशन ऑफ वन मोर अल्किल ग्रुप टू कार्बोनिल कार्बन. आपल्याला समजा ऍड करायचं असेल एक अल्किल ग्रुप, तर त्याचा तो उपयोग असतो, पण इथे त्यांनी फसवलंय तुम्हाला. जनरली मुलं कन्फ्युज होणार, की ते म्हणणार, अरे ग्रिग्नार्ड रिएजंट मला माहिती आहे, एक तर ते सायनोला अटॅक करतो, CO2 ला करतो, म्हणजे कार्बोनिलला करतो, सायनोला आणि कार्बोनिलला करतो, तो सायनोला पण अटॅक करतो तो, लक्षात ठेवा. म्हणजे जसं C ट्रिपल बॉन्ड जर असेल ना, असं कंपाऊंड असेल, तर इथे पण ऍडिशन होते, म्हणजे इथे इथाल ग्रुप जातो आणि इथे MgBr ऍड होतं, सेम टाइप ऑफ रिएक्शन. ओके, बट दिस इज नॉट हॅपनिंग इन दिस केस, दॅट यू नीड टू अंडरस्टँड. ओके, तर इथे काय होत आहे, फॉर्मेशन कशामध्ये होत आहे, फक्त इथे मिळतोय बघा प्रॉडक्ट. आता तुम्ही रिएक्शनकडे बघा, आपल्याला ए काढायचं आहे, त्यांनी काय दिलंय, ए ची रिएक्शन जर C2H5 MgBr बरोबर जर केली आपण, ओके, तर इथेन तयार होतंय, तर व्हॉट इज ए. ओके, आता तुम्ही मी आता म्हटल्याप्रमाणे ग्रिग्नार्ड रिएक्शन मध्ये काय होतं, अल्किल ग्रुप एक्स्ट्रा ऍड होतोय, पण इथे बघितलं तर इथे C2च आहेत, फक्त C2, म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये जेवढे कार्बन आहेत तेवढेच इथे आहेत, म्हणजे एक्स्ट्रा इथाइल ग्रुप ऍड झालेलाच नाहीये, म्हणजे ही टिपिकल ग्रिग्नार्ड रिएक्शन नाहीये, लक्षात ठेवा, तुम्ही फसायचं नाही. तर ही रिएक्शन कधी पॉसिबल होईल, तर जर याच्यामध्ये आपण वॉटर ऍड केलं तरच पॉसिबल आहे. अदरवाईज समजा तुम्ही C2H5CN बरोबर जर रिएक्शन केली, तर काय होईल माहिती का, एक दोन कार्बन अजून ऍड होतील इथाइलचे, हे दोन कार्बन ह्या दोन मध्ये ऍड होतील, म्हणजे ब्युटेन टाइप कंपाऊंड फॉर्म होईल, ब्युटेन टाइप कंपाऊंड. ओके, इथे पण काय होईल, दोन कार्बन आहेत आणि दोन इनकमिंग, म्हणजे ब्युटेन टाइप कंपाऊंड फॉर्म होईल. सॉलिड CO2 म्हणजे सॉलिड CO2 मध्ये एक कार्बन आहे आणि इथाइल म्हणजे प्रोपेन फॉर्म होईल, म्हणजे ABC हे ऑप्शन रिजेक्ट होतील. कळलं, कारण प्रॉडक्ट मध्ये इथेन म्हणजे काय असतं, C2H6, दोनच कार्बन राहिलेत, म्हणजे हे जेवढे आहेत रिएजंट मध्ये तेवढेच राहिले. मग हे काम फक्त वॉटर करू शकतं हायड्रोलिसिस करून. मग इथे रिएजंट काय असेल, सॉरी इथे रिएजंट म्हणजे हा ए काय असेल, H2O plus this, so this will hydrolyze this and we will get ethane C2H6. ओके, H2 म्हणजे काय असतं, HOH, बरोबर. मग हा हायड्रोजन जो जाईल इथेन बरोबर आणि C2H6 फॉर्म करेल, आणि हा OH जाईल कोणाबरोबर, Mg मध्ये, Mg बरोबर, म्हणजे इथे फॉर्म होईल MgBrOH, असं फॉर्म होईल, C2H6 प्लस MgBrOH. ओके, मग इथे मी परत रिएक्शन लिहितो, तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर. रिएक्शन काय होईल, C2H5MgBr हा आपल्याला दिलाय त्यांनी, याची रिएक्शन कोणाबरोबर होईल, त्यात आपण प्रूव्ह केलं, वॉटर बरोबर झाली तरच तुम्हाला इथेन मिळेल. ओके, आणि काय मिळेल, MgBrOH. कळलं तुम्हाला, एवढं तुम्हाला माहित पाहिजे. टिपिकल ग्रिग्नार्ड रिएक्शन नव्हती. ओके, आता आपण 38वा क्वेश्चन बघूया. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. 38वा क्वेश्चन मग पण सेम आहे, नाही थोडा वेगळा आहे क्वेश्चन. काय म्हणतात ते,
पण खूप सोपा क्वेश्चन आहे आणि हा आपण MHT CET 2016 विचारलेला आहे, त्या लेवलचा क्वेश्चन आहे. दी कंपाऊंड विच इज नॉट फॉर्म, बघा नॉट महत्वाचं आहे. जनरली आपण मला घाईघाईमध्ये फॉर्म बघतो, नॉट फॉर्म बघत नाही. नॉट फॉर्म वेन अ मिक्सचर ऑफ N-butyl bromide and ethyl bromide treated with sodium metal in presence of dry ether. ओके, आता तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे जसं तुम्हाला मी इंट्रोडक्शनला म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या इंट्रोडक्शनलाच ही रिएक्शन सांगितलेली आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अल्किल हॅलाइड दिसतील आणि सोडियम मेटल दिसेल तर ती रूट्स रिएक्शन आहे. कुठली रिएक्शन आहे? रूट्स रिएक्शन. कळलं? आता रिएक्शन खूप आहेत पण काही इलाज नाही, तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तर रूट्स रिएक्शन मध्ये काय होतं? अल्किल हॅलाइड सेम किंवा डिफरंट असतील, ते रिॲक्ट होतात सोडियम मेटल बरोबर आणि ते काय करतात? एकमेकांमध्ये फ्यूज होतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. समजा मी CH3Br ते दोन मॉलिक्यूल घेतले, म्हणजे 2 CH3Br घेतलं आणि याच्यामध्ये सोडियम टाकला. ओके, ड्राय इथर मध्ये. ठीक आहे, ड्राय इथर मीडियम झालं तर काय होईल? हा सोडियम जो आहे तो Br घेऊन जाईल. 2 सोडियम लागतील आता. ठीक आहे, मग काय होईल? Br घेऊन जाईल आणि हे 2 मिथाइल ग्रुप एकमेकाला लिंक होतील म्हणजे CH3 म्हणजे काय? C2H6 म्हणजे काय फॉर्म झालं? अल्केन तयार झालं. त्याला रूट्स रिएक्शन म्हणतो आपण. अल्किल हॅलाइड टू अल्केन बाय ऍक्शन ऑफ सोडियम. सेम रिएक्शन तुम्हाला विचारलेली आहे बघा, रूट्स रिएक्शन. फक्त तुम्हाला काय कळायला पाहिजे की हे मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे. ते जर तुम्हाला काढता नाही आलं तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सुटू शकत नाही. आणि ह्याची रिएक्शन पण लिहायची गरज नाही आहे. थोडं लॉजिक लावलं ना तुम्हाला तर तुमचं हे 1 मिनिटाच्या आतच आन्सर येऊ शकतो. तुम्हाला मी सांगतो. हा, या एक्झाम मध्ये असंच असतं बघा, प्रत्येक वेळेला तुम्हाला असं पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करून आन्सर काढायचं असं काय नाहीये. तुम्हाला कुठला तरी एखादा शब्द असतो त्या क्वेश्चन मध्ये आणि तुमची दिलेली 4 ऑप्शन यांची कुठेतरी तुम्ही सांगड घातली पाहिजे. तुम्हाला मी दाखवतोय. फॉर एक्झाम्पल ह्या प्रॉब्लेम मध्ये मला तसंच दिसतंय. तर ते काय म्हणतात? पहिला ब्युटेन, नंतर ऑक्टेन. तर ब्युटेन म्हणजे किती कार्बन असतात? मध्ये 4 असतात. हेक्सेन मध्ये किती असतात? हेक्सेन म्हणजे 6. ऑक्टेन मध्ये किती असतात? ऑक्टेन म्हणजे 8 आणि इथेन मध्ये 2 असतात. म्हणजे टोटल नंबर ऑफ कार्बन 4, 6, 8 आणि 2 असे 4 ऑप्शन आपल्याला दिले. तर तुम्हाला मी रूट्स रिएक्शन म्हणजे काय सांगितलं? त्याच्यामध्ये अल्किल हॅलाइड फ्यूज होतात इन प्रेझेन्स ऑफ सोडियम आणि काय होतात? फ्यूज होतात म्हणजे काय होतात? त्याचा नंबर डबल होतो. सगळे ऍड होतात. सगळे अल्किल ग्रुप जेवढे आहेत तेवढे ऍड झाले. इथे बघा 2 मिथाइल ग्रुप ऍड झाले आणि आपल्याला काय मिळालं? इथेन मिळालं. तसं इथे पण तेच होणार आहे. त्याच्यामध्ये अल्किल पार्ट बाहेर काढा तुम्ही, मग तुम्हाला आन्सर मिळालं. इथे काय आहे? एन ब्युटाइल. एन ब्युटाइल म्हणजे काय? ब्यूट म्हणजे काय? ब्यूट म्हणजे 4 कार्बन आणि इथाइल म्हणजे काय? इथाइल. इथाइल म्हणजे 2 कार्बन, बरोबर ना? एन ब्युटाइल आणि इथाइल. कळलं मला? एन ब्युटाइल आणि इथाइल. तर हे दोन काय होतील? फ्यूज होतील एकमेकांमध्ये. तर ते काय विचारतायत? द कंपाऊंड विच इज नॉट फॉर्म इथे परत कॉन्सन्ट्रेट करा. परत कन्फर्म मध्ये सुरू झाली बघा. नॉट फॉर्म वेन अ मिक्सचर ऑफ N-butyl bromide and N-butyl bromide and ethyl bromide treated with sodium metal in presence of dry ether. तर इथे हे 2 ग्रुप फ्यूज होणार आहे. म्हणजे इथाइल आणि ब्युटाइल फ्यूज होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? 4 + 2 म्हणजे 6 कार्बन वाला कंपाऊंड फॉर्म होणार आहे. ओके, खरं. ओके, पण या रूट्स रिएक्शन मध्ये काय होतात? तुकडे पण होतात कधी कधी. म्हणजे कधी कधी काय होतं माहितीये का? या 4 + 2 चे वेगवेगळे मॉलिक्यूल फॉर्म होऊ शकतात. म्हणजे ब्युटेन आणि इथेन सेपरेट होऊ शकतो. तर मला ब्युटेन पण सेपरेटली फॉर्म होऊ शकतो आणि इथेन पण सेपरेटली फॉर्म होऊ शकतो. दॅट इज ऑल्सो पॉसिबल इन रूट्स रिएक्शन. पण तुम्ही जर लॉजिक लावलं तर टोटल कार्बन आपल्या रिएक्टंट मध्ये 4 आणि 2 6च आहेत. मग 8 कसे फॉर्म होतील? 8 कधीच फॉर्म होणार नाही. म्हणजे एखादा माणूस पहिल्याच केसमध्ये त्याला कळलं की रूट्स रिएक्शन आहे आणि 2 अल्किल ग्रुप ऍड होणार आहे. मॅक्झिमम काय होऊ शकतं? तर 2 अल्किल ग्रुप ऍड होतील. म्हणजे 4 आणि 2 6च होईल. 6 होईल. मग 8 कार्बन हवेतून कसे येतील? 2 कार्बन. 6 + 2 कार्बन पाहिजे. 2 कार्बनची डेफिशियन्सी आहे. सोडियम देऊ शकत नाही कार्बन, बरोबर ना? म्हणजे हे 8 हे आन्सर आहे. म्हणजे बी हे आन्सर आहे. बी ऑक्टेन फॉर्म होणार नाही. कंपाऊंड विच इज नॉट फॉर्म इज ऑक्टेन. कारण आपल्याकडे कार्बनच मुळात 6 आहे. तर 8 कार्बन कसे फॉर्म होतील? पण इथेन फॉर्म होऊ शकतं, हेक्सेन फॉर्म होऊ शकतं, ब्युटेन फॉर्म होऊ शकतं. यू अंडरस्टँड? तर तुम्हाला ही रूट रिएक्शन कळली तर हा आन्सर तुम्हाला आरामात येईल आणि ही इथे ग्रीनडार्ड रिएक्शन तुम्हाला माहिती तर हा आन्सर मिळाला.
याचा अर्थ काय, जर तुम्ही 12वीला व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला हे क्वेश्चन म्हणजे सहज सुटू शकतात. ओके, आता ही आणखी रूट्स रिॲक्शन आहेत. जास्त आपण एकाच याच्यावरती कॉन्सन्ट्रेट नको करूया, कारण आपल्याला खूप कन्सेप्ट शिकायचे आहेत. तरी पण ही रिॲक्शन तुम्हाला मी दाखवतो आणि 40 नंबरची तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्हाला मी सांगतो. 40 नंबरची होमवर्क रूट्स रिॲक्शनच आहे. ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायची. मला नाही समजले तर मला विचारायचं. थोडीशी ट्रिकी आहे पण ठीक आहे, ओके आहे, सोपी आहे. आता 39वी काय बघा, एन प्रोपिल क्लोराइड रिॲक्ट विथ सोडियम मेटल. आता एन प्रोपिल म्हणतायत, म्हणजे प्रोपिल म्हणजे किती कार्बन हो, 3 कार्बन, बरोबर. आता एन प्रोपिल क्लोराइड, इथे कुठली क्लोराइड आहे. ठीक आहे, मग रूट रिॲक्शन मध्ये काय होतं, रूट रिॲक्शन मध्ये काय होतं, हे दोन मॉलिक्यूल रिॲक्ट होतात, सोडियम ऍड केल्यावर फ्यूज होतात. ओके, आणि NaCl निघून जातं आणि हे दोन मॉलिक्यूल फ्यूज होतात. म्हणजे काय होणार आहे, दोन मॉलिक्यूल म्हणजे एक मॉलिक्यूल मध्ये 3 कार्बन आहे आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये पण 3च असणार ना. म्हणजे काय फॉर्म होईल, हेक्सेन. काय फॉर्म होईल, हेक्सेन. मग हेक्सेन असणारा कंपाऊंड शोधून काढा. ए मध्ये काय आहे, 1 2 3 4 5 6, पहिलाच आन्सर आहे बघा, हेक्सेन पहिलाच आहे, म्हणजे ए इज आन्सर. कळलं तुम्हाला, एन प्रोपिल क्लोराइड रिॲक्ट्स विथ सोडियम मेटल इन ड्राय इथर टू गिव्ह हेक्सेन. प्रोपेन किंवा ब्युटेन किंवा हे काय आहे बघा, 3 आणि 4 7 कार्बन, म्हणजे एक एक्स्ट्राच आहे, येऊच शकत नाही तो. कारण आपल्याकडे मुळात तरी रेस्ट्रिक्शन काय दिले, प्रोपिल म्हटले. प्रोपिल म्हणजे 3 कार्बन. तर याचा आन्सर काय येईल, ए, हेक्सेन. कळलं, 40वा तुम्ही घरी सोडवा. ओके, आता हा सीईटी 2019चा क्वेश्चन आहे बघा. तुम्ही लक्षात ठेवा बघा, 19 2 क्वेश्चन मला आपल्याला सापडले बघा ह्या चॅप्टर वरतीच, सीईटी 19ला. ते काय म्हणताय, अँड अल्केन. बघा, अल्केन म्हणजे CnH2n+2. तुम्हाला प्रत्येक वर्डला वाचता तुम्हाला फील व्हायला पाहिजे, अरे हे आहे अल्केन दॅट गिव्स ओनली वन टाइप ऑफ मोनोहॅलोजन. मोनोहॅलोजन म्हणजे काय, ओनली वन Cl असेल, Br असेल, F असेल, I असेल, एकच ऍड झालाय. मोनोहॅलोजन डाय ट्राय टेट्रा नाही. ऑन हॅलोजिनेशन इज, म्हणजे ह्यातला कुठला मॉलिक्यूल आहे तो फक्त मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह देईल. कारण कसं असतं, हॅलोजिनेशन आपण जर UV लाईट मध्ये केलं तर ते मोनो डाय ट्राय टेट्रा म्हणजे फास्ट रिॲक्शन होते आणि त्याचा टेट्रा पर्यंत तो जाऊ शकतो. जेवढे हायड्रोजन अवेलेबल आहे ते सगळे रिप्लेस करत जातो. पण इथे ते काय विचारतात, ह्याच्यामध्ये तुम्ही असा मॉलिक्यूल शोधून काढा तो फक्त वन टाईपच देतील, वन टाईप ऑफ मोनोहॅलोजन देईल. ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची स्ट्रक्चर्स काढता यायला पाहिजे. तुम्हाला मी दाखवतो. पहिलं काय आहे, पहिलं ऑप्शन आयसोपेंटेन. काय आहे, आयसोपेंटेन. आता आयसो आहे ना, म्हणजे हे काय आहे, 5 कार्बन तर आहेत पेंटेन म्हणजे, पण ते आयसो पोझिशन म्हणजे कुठेतरी मध्ये लिंक आहे, बाकी सगळे कार्बन आहे त्याची काढायची, ह्याला म्हणायचं आयसोपेंटेन. बघा, मी आता हायड्रोजन काढत बसत नाही, तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितली हायड्रोजनची, कारण आपला वेळ वेस्ट होईल त्यामध्ये. कळलं, हा एक म्हणजे इथे CH3 असणार आहे, इथे 3 म्हणजे इथे CH, इथे CH2 असं असणार आहे. पण इथे माझ्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन काढून दाखवावे लागतील, कारण ते हायड्रोजन काढल्याशिवाय तुम्हाला आन्सर कळणार नाही. ठीक आहे, दाखवतो. ठीक आहे, पहिलं मी काय केलं, स्केलेटन काढलं. आयसोपेंटेन, पेंटेन म्हणजे 5 कार्बन ऑल टुगेदर असले पाहिजे, पण आयसो असल्यामुळे हे एन नाहीये. एन असले मी 5 कार्बन सलग काढले असते. आयसो म्हणजे कुठेतरी इथे किंवा इथे, दोघे इक्विव्हॅलंटच आहे, कुठेही काढा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, हे काढलं. मग आता ह्याचे किती हायड्रोजन असतील, 1 म्हणजे याचे 3 असतील, कारण कॅलोबनची व्हॅलेन्सी 4 असते. ओके, नंतर 1 2 इथे 2 असतील, CH2 इथे 1 2 3 म्हणजे इथे एकच असेल, इथे 1 म्हणजे इथे 3 आहे. कळलं तुम्हाला, म्हणजे हा कोण झाला आपला आयसोपेंटेन. तर आता ह्याचं समजा आपण हॅलोजिनेशन केलं, समजा आपण क्लोरिनेशन केलं, याचं क्लोरीन गॅस पास केला UV लाईट मध्ये, तर ह्याचं काय होईल फॉर, तर बघा ह्याच्यामध्ये हे 2 मिथाइल ग्रुप जे आहेत ना, हे फक्त सेम आहे, इक्विव्हॅलंट आहेत. बाकी जे हायड्रोजन्स आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत, म्हणजे याचे असंख्य डेरिव्हेटिव्ह फॉर्म होतील. म्हणजे काय होईल बघा, तुम्हाला सांगतो, हा हायड्रोजन, एक हायड्रोजन रिप्लेस होईल क्लोरीनने, या तिघापैकी कुठला एक रिप्लेस होईल क्लोरीनने, म्हणजे हा एक डेरिव्हेटिव्ह झाला. इथे 2 हायड्रोजन आहेत, हे 2 पण क्लोरीनने रिप्लेस होतील, म्हणजे 2 आयसोमर तयार झाले. इथला एक झाला, हा क्लोरीनने रिप्लेस होऊ शकतो, म्हणजे 3 आयसोमर तयार झाले. आणि हे 2 इक्विव्हॅलंट म्हणजे 4, म्हणजे 4 डेरिव्हेटिव्ह फॉर्म होतील. आपल्याला किती पाहिजे, ओनली वन टाईपच देईल मोनोहॅलोजन असे पाहिजे. पण हा मॉलिक्यूल माझ्यामध्ये 4 प्रकारचे तरी मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह फॉर्म करेल. म्हणजे समजा हा हायड्रोजन रिप्लेस केला तर एक प्रकारचा मॉलिक्यूल तयार होईल, हा हायड्रोजन रिप्लेस केला दुसऱ्या प्रकारचा तयार होईल, हा केला तिसऱ्या,
हा आणि ह्याच्यामध्ये हे केलं तर चौथ्या प्रकारचं म्हणजे 4 प्रकारचे डेरिव्हेटिव्ह तयार होतील. म्हणजे वन टाईप आहे का ते नाही. म्हणजे पहिलं आन्सर रिजेक्ट केलं पाहिजे आपण. नंतर आयसोब्युटेन म्हणता येते. आयसो पोझिशन म्हणजे आयसो आणि ब्युटेन. ब्युटेन म्हणजे 4 कार्बन, पण आयसोब्युटेन तुम्हाला मी शिकवलंय बघा. एक क्वेश्चन आपण असा घेतलाय आयसोब्युटेनसाठी. बघितलं? असं नॉलेज उपयोगी पडतं आपल्याला. तुम्हाला पहिल्या लेक्चरला मी शिकवलं होतं आयसोब्युटेन ग्रुप त्यांनी विचारला होता. सीईटीलाच विचारला होता. which among the following is isobutene functional group असं विचारलं. तुम्हाला मी परत काढून दाखवतो. आता ब्युटेन म्हणतात ना ते आयसोब्युटेन. ब्युटेन म्हणजे किती कार्बन? 4 कार्बन इनऑल असले पाहिजे, बरोबर. पण आयसो पोझिशन म्हणजे ही CH2 CH3 उरलेले CH3 CH3. ठीक आहे. 1 2 3 CH. तर हे झालं तुमचं 1 2 3 सॉरी 5 झाले. म्हणजे हा इथे नाही, सॉरी हा चुकला इथे. इथे पाहिजे एवढाच मॉलिक्युल आहे तो. सॉरी हा विसरा, हा क्रॉस करतो मी. ठीक आहे. तर काय मॉलिक्युल आहे? CH3 CH CH3 CH3. ह्याला काय म्हणायचं? आयसोब्युटेन. कळलं तुम्हाला? टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 आणि ह्याला म्हणायचं आयसो सिच्युएशन. कार्बन attached to two different carbon and then there is one methyl and it may be extended with another functional group. इथे कुठलाही तुम्ही फंक्शनल ग्रुप ऍड करू शकता. त्याला म्हणायचं आयसो. फॉर एक्झाम्पल समजा मी इथला हायड्रोजन रिप्लेस केला अल्कोहोलने. तुम्हाला कन्सेप्ट मध्ये एक कन्सेप्ट सांगतो परत, कारण तुमचं ते क्लिअर होऊन जाईल. पण शिकलोय. तर काय म्हटलं मी, ही आयसो पोझिशन असते. ह्याला आयसो पोझिशन म्हणतात. ओके. तर सॉरी ह्याला आयसो पोझिशन म्हणतात. कार्बन attached to two methyl group and then here CH group and that may be attached to OH. So this is what isobutyl alcohol. त्याला काय म्हणायचं? आयसोब्युटिल अल्कोहोल. ठीक आहे. तर आपलं आता ते आपलं इथे नाहीये त्याचा उपयोग काय आहे? तर आपलं ह्याचं हॅलोजनेशन केलं तर ह्याच्यामध्ये आपण मी क्लोरीन गॅस पास केला. ओके. दिस प्लस दिस तर काय होईल? तर हा हायड्रोजन रिप्लेस होईल क्लोरीनने. म्हणजे एक प्रकारचे डेरिव्हेटिव्ह तयार होईल. हा हायड्रोजन होईल म्हणजे 2 प्रकार झाले आणि हे दोघांचं मिळून 1 म्हणजे 3 प्रकारचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म होतील. म्हणजे हे पण आन्सर नाहीये. 2 आन्सर गेली. मी आपला त्याला वेळ लावला सोडवायला. तिसरा आन्सर बघूया काय त्या. तिसरं काय? निओ हेक्झेन. बघा निओ हेक्झेन. हेक्झेन म्हणजे किती कार्बन? 6 कार्बन. म्हणजे पण ते निओ आहे. निओ म्हणजे ही पोझिशन असते, ही निओ पोझिशन. उरलेले आता किती कार्बन झाले बघा. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. 1 2 3 4 हे 5 झाले आणि हे 6. ह्याला म्हणायचं निओ हेक्झेन. बाकीचे हायड्रोजन. कळलं तुम्हाला? स्केलेटन काढायला पहिले शिका. बाकीचे हायड्रोजन डायरेक्ट तुम्ही कधी लिहू शकता. कळलं? मॉलिक्युल काय होता? निओ हेक्झेन. निओ म्हणजे काय? तर ही तुम्हाला सांगितलं. निओ म्हणजे ही पोझिशन, ह्याला निओ म्हणतात. ठीक आहे. पण तो हेक्झेन आहे. हेक्झेन आहे म्हणजे किती कार्बन असले? 6. तर 6 कार्बन मिळाले. बाकीचे हायड्रोजन म्हणजे हा CH3, हा CH2, हे 3 CH3 आहे. CH3 CH3 CH3. कळलं? हे झालं निओ हेक्झेन. तर ह्याच्यामध्ये तर भरपूर हायड्रोजन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. फक्त हे 3 आहेत ते एका प्रकारचे आहेत. म्हणजे ह्यांचा एक डेरिव्हेटिव्ह तयार होईल. या तिघांचा मिळून एक प्रकार होईल. ह्याचा एक होईल म्हणजे 2 आणि ह्याचा एक होईल. हा हायड्रोजन रिप्लेस करून एक डेरिव्हेटिव्ह होईल. म्हणजे 3 प्रकारचे डेरिव्हेटिव्ह फॉर्म होतील. म्हणजे हे पण आन्सर नाही. निओ हेक्झेन पण नाहीये. पहिला तुम्हाला क्वेश्चन काय येतो? ओनली वन टाईप म्हणतात ते. एका टाईपचा मोनो हायड्रोजन, मोनो म्हटलंय, मोनो हायड्रोजन तयार व्हायला पाहिजे. तर या तिन्ही मॉलिक्युल मध्ये एकापेक्षा जास्त डेरिव्हेटिव्ह तयार होत आहेत. म्हणून तिन्ही आन्सर्स नाहीये. म्हणून चौथ्याकडे यायला पाहिजे. चौथा कोण आहे? निओ पेंटेन. आता अर्थात चौथं आन्सर असलं पाहिजे, पण तुम्हाला ते सांगतो तुम्हाला एक्सप्लेन करून. तर निओ पेंटेन लक्षात ठेवा. आयम हा कार्बन आहे, तो त्याच्या चारी व्हॅलेन्सी जे आहेत त्या अल्किल ग्रुपने अटॅच आहेत किंवा एंगेज आहेत. त्याला चारही कार्बन अटॅच आहेत. त्याला म्हणायचं निओ पेंटेन. हा निओ हेक्झेन होता, हा निओ पेंटेन आहे. हा आयसोब्युटेन होता. बघा लक्षात ठेवा ही नावं सगळी. तर हा काय आहे? निओ पेंटेन. कार्बन अटॅच टू 4 मिथाइल ग्रुप किंवा 4 अल्किल ग्रुप म्हणेन इन जनरल. कळलं? आता मला सांगा तुम्ही हे जे याच्यामध्ये किती मिथाइल ग्रुप आहे? 1 2 हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे आणि 4. पण हे चारही ग्रुप कसे आहेत? सिमेट्रिक आहेत, इक्विव्हॅलंट आहे. कळलं तुम्हाला? समजा याचं मी आता हॅलोजनेशन केलं. याच्यामध्ये मी हॅलोजन ऍड केला प्लस Cl2 केलं इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट केलं. तर काय होईल? समजा मी हा हायड्रोजन रिप्लेस केला. ओके. हा हायड्रोजन रिप्लेस केला क्लोरीनने. तर एक प्रकारचा डेरिव्हेटिव्ह तयार होईल. ठीक आहे. नंतर हा रिप्लेस केला तर काय होईल?
सेम प्रकारचं होईल ना, कळलं तुम्हाला? कारण हे तिन्ही मिथाइल ग्रुप इक्विव्हॅलंट आहेत, म्हणजे सगळे हायड्रोजन जे आहेत 3 3 6 3 9 आणि 3 चौक 12, 12च्या 12 हायड्रोजन सेमच आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलाही रिप्लेस केला तर एकच प्रकारचा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार होईल. मोनो हॅलोजन, हा डायहॅलोजन जास्त होऊ शकतात, पण मोनो हॅलोजन फक्त एकच प्रकारचं होईल. कारण सगळे अल्किल ग्रुप हे इक्विव्हॅलंट असल्यामुळे सगळे हायड्रोजन इक्विव्हॅलंट आहेत. कुठलाही तुम्ही रिप्लेस केला तरी तुम्हाला सेम टाईपचाच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळेल, ओनली वन. म्हणून तुमचा आन्सर काय आहे? निओपेंट आहे. पण तुमचं जर समजा फंडामेंटल क्लिअर असेल ना, तर तुम्ही पहिल्यांदा एवढा वेळ काढायचा नाही स्ट्रक्चर काढण्यामध्ये. सगळ्या लक्षात ठेवा, सगळे पहिले हायड्रोकार्बन बघायचे. तुम्हाला लक्षात येईल की आयसोपेंटेन शक्य नाही आहे, आयसोपेंटेन मी डिफरंट. हा पहिले नीट बघायचं. आयसोब्युटेन आहे तो पण शक्य नाही आहे. निओ हेक्झेन, पण हेक्झेन म्हटलं की एक एक्सटेंड झाला परत कार्बन इथे, म्हणून तो बाद होतोय. पण निओपेंटेन असा मॉलिक्यूल आहे की जो सिमेट्रिक आहे, सिमेट्रिक आहे. त्यामुळे एक प्रकारचाच मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो. ओके, सो आय होप यू आर अंडरस्टँडिंग दिस. इफ नॉट, यू कॅन आस्क मी बाय पुटिंग युअर क्वेरी इन चॅट बॉक्स. नेक्स्ट, हा क्वेश्चन आपण ऑलरेडी आता बघितलाच आहे मगाशी. ते काय म्हणताय? which among the following reaction with ethyl magnesium bromide will give ethane. आणि हा सीईटी 19 ला विचारलाय बघा. दोन क्वेश्चन एक चॅप्टर विचारले आणि खूप सोपे आहेत दोन्ही कन्सेप्ट. तर आपण याचा आन्सर काढलं होतं H2O. ओके, इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड पासून इथेन तयार होते. कधी होईल? H2O. ह्या तिघांबरोबर रिएक्शन होणार त्याची, पण एक्स्ट्रा कार्बन ऍड होणार, त्यामुळे आपल्याला इथेन मिळणार नाही. ठीक आहे, ओके. नंतर क्लोरोबेन्झीन ऑन हिटिंग विथ NaOH अंडर प्रेशर. हा पण सीईटी 19चाच क्वेश्चन आहे बघा. कधीचा क्वेश्चन आहे? सीईटी एकाच परीक्षेमध्ये 3 क्वेश्चन आलेले आहेत बघा. कळलं तुम्हाला? काय म्हणतायत? क्लोरोबेन्झीन. तर पहिलं क्लोरोबेन्झीन काढूया आपण. बेन्झीन तुम्हाला माहिती आहे C6H6, त्याच्यावरती एक हायड्रोजन रिप्लेस केलाय कशाने? क्लोरीन ऍटमने. तर हे काय झालं? क्लोरोबेन्झीन ऑन हिटिंग विथ NaOH, म्हणजे त्याला NaOH बरोबर हिट केलंय अंडर प्रेशर. बघा, कंडिशन्स फार महत्वाचे असतात, कळलं? हिटिंग पण केलंय 623 केल्विनला आणि प्रेशर पण आहे. तर ते म्हणतात कुठला प्रोडक्ट तयार होईल? बेन्झोइक ऍसिड तयार होईल, क्लोरोफिनॉल तयार होईल, फिनॉल तयार होईल, तर बेन्झाल्डिहाइड तयार होईल. कळलं मला? तर पहिलं जे आन्सर आहे ते बेन्झोइक ऍसिड असूच शकत नाही. कारण बेन्झोइक ऍसिडचं स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगतो बघा, तुमच्या नॉलेजसाठी तुम्हाला कधीतरी उपयोगी पण पडेल. बेन्झोइक ऍसिड म्हणजे काय? जर बेन्झीन रिंगला कार्बॉक्सिलिक ग्रुप असेल तर बेन्झोइक ऍसिड, म्हणजे एक्स्ट्रा कार्बन इथे आहे, तो कुठून मिळणार तुम्हाला? कारण आपल्या सबस्टिट्यूशनला क्लोरीन आहे, म्हणजे बेन्झोइक ऍसिड होणारच नाही. नंतर ते म्हणतात क्लोरोफिनॉल. क्लोरोफिनॉल म्हणजे ते कसा होणार? तो क्लोरोफिनॉल तर असा होणार. ही बेन्झीन, क्लोरीन ऑलरेडी आहे, फिनॉल म्हणजे कुठेतरी OH ग्रुप इथे ऍड होईल किंवा इथे होईल किंवा इथे कुठेतरी होईल. But this is also not feasible because chlorine will not allow OH to come at ortho position or para or meta position. This is not possible. Not possible. So chlorophenol will not be produced. Then phenol. Phenol म्हणजे काय? फिनॉल म्हणजे मी याच्यासाठी इथे काढतो. फिनॉल म्हणजे काय? हा फिनॉल. तर ही रिएक्शन काय झाली बघा? ही रिएक्शन काय झाली? हा एक न्यूक्लियोफाइल आहे. Cl कसा असतो? Cl मायनस स्टेट मध्ये असतो, ठीक आहे. आणि OH, NaOH मध्ये OH आहे. OH कसा असतो? OH पण मायनस स्टेट मध्ये आहे. म्हणजे हा न्यूक्लियोफाइल आहे, हा एक न्यूक्लियोफाइल. म्हणजे ही काहीतरी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली आहे. क्लोरीनला OH ने रिप्लेस केलं आणि म्हणून काय आलं इथे आपल्याला? काय मिळाली? ते OH ग्रुप मिळाला इन प्लेस ऑफ Cl अँड व्हॉट एव्हर HCl रिमूव्ह होऊन जाईल, HCl. तर हा प्रॉडक्ट फॉर्म होईल. दिस इज फिजिबल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो फिनॉल. बेन्झाल्डिहाइड तुम्ही बघूच नका, हा शक्यच नाही. तर आन्सर इज फिनॉल. किती सोपं आहे बघा. इझी मार्क्स तुम्हाला मिळू शकतात, पण तुम्हाला ही पॉसिबिलिटी माहित नसेल तर तुम्ही कधीच सॉल्व्ह करू शकणार नाही. ओके, देन आता हा परत स्टिरियोकेमिस्ट्रीचा बेस्ट क्वेश्चन बघा. हा पण कुठल्या सीईटी ला विचारला, मी तिथे लिहायला विसरलोय. SN2 रिएक्शन, तुम्हाला मगाशी मी याचा आन्सर ऑलरेडी दिलेला आहे. SN2 रिएक्शन टेक्स प्लेस विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, रेसिमायझेशन और फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. तर ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला रिटेन्शन होत नाही. तुम्हाला मगाशी सांगितलं याचा आन्सर काय सांगितलं? इन्व्हर्जन होतं. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे काय होतं? समजा तुम्हाला मी सगळंच काढून दाखवत नाहीये कारण आपल्याकडे वेळ नाही तेवढा. समजा हा मॉलिक्यूल असा असेल,
हा मॉलिक्यूल असा असेल आणि याच्यामध्ये जर तुम्ही SN2 रिॲक्शन केली म्हणजे न्यूक्लिओफाईल ऍड केलं तर प्रॉडक्ट जो फॉर्म होईल तो इथे OH रिप्लेस करेल Br ला, दॅट इज शुअर. पण प्रॉडक्ट कसा फॉर्म होईल त्याचं कॉन्फिगरेशन इन्व्हर्ट होईल. म्हणजे छत्री कशी पावसामध्ये वारा आला की उलटी होते तशी उलटी होणार. ही कशी आहे छत्री अशी आहे बरोबर सरळ आहे, ती इथे कोणा उलटी होणार अशी होणार. त्याला म्हणायचं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन अँड हायड्रॉक्सिल ग्रुप गेट अटॅच. त्याला काय म्हणायचं कॉन्फिगरेशन इज टोटली इन्व्हर्टेड. सो आन्सर इज इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन विथ SN2 रिॲक्शन. ओके तुम्हाला परत इथे ऍड करतो. हे जे रेसिमायझेशन आहे ते कुठे होतं SN1 मध्ये होतं. म्हणजे डेक्स्ट्रो प्लस अँड लिओ मायनस आयसोमर तयार होतात. कुठे रेसिमायझेशन मध्ये म्हणजे SN1 रिॲक्शन मध्ये. त्याला रेसिमेट म्हणतात. रेसिमायझेशन म्हणजे हे दोघांचं ऍडिशन 50-50%. ते कधी होतं SN1 मध्ये. आणि SN2 मध्ये इन्व्हर्जन फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन पण कुठे होतं SN1 मध्येच होतं. लक्षात ठेवा. हे पण कधीतरी ते विचारू शकतात. कळलं. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन हे SN1 मध्ये होतं आणि रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन हे कधीच होत नाही. ओके ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला कळला असं मी अपेक्षा करतो. आणि इथे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाचा मोठा चॅप्टर थांबवूया. भरपूर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो पण आपल्याला वेळ नाही. आपल्याला भरपूर चॅप्टर पुढे करायचे. ठीक आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील त्याच्यावरती क्वेश्चन असतील तर तुम्ही कधी पण चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता, मला पर्सनली कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही तुमची क्वेरी पोस्ट करू शकता. ओके आता आपण नेक्स्ट मॉड्यूलकडे जाऊया. अमाइन्स. दिसते का हे सगळं बरोबर सर दिसते का बघा. दिसतंय ना. दिसतंय ना. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं असं मी गृहीत धरतो कारण सगळेजण माझ्यामध्ये मोबाईलवरती जात आहेत मोस्ट ऑफ देम राईट. तर याच्यामध्ये अमाइन्स म्हणजे काय तर अल्किल ग्रुप इज नाउ अटॅच टू NH2 कॅरिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याला म्हणायचं अमाइन. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला पहिल्यांदा डिग्री कळली पाहिजे. डिग्री काय आहे त्याची बरोबर. तर प्रायमरी डिग्री असते म्हणजे 1 डिग्री, सेकंडरी म्हणजे 2 डिग्री अँड टर्शरी म्हणजे 3 डिग्री. आता ही कन्सेप्ट पूर्णपणे वेगळी आहे. तुम्हाला मी प्रायमरी सेकंडरी टर्शरी ही कधी सांगितली बघा हॅलोजन मध्ये सांगितली. हॅलोजन मध्ये म्हणजे समजा CH3Br असेल तर हा प्रायमरी झाला. ओके प्रायमरी सॉरी हा प्रायमरी नाही झाला, हा इनिशियल झाला. मिथाइल कॅटायन झाला. समजा हा CH3CH2Br जर असेल तर काय हा प्रायमरी झाला. कळलं. Br अशा कार्बनला अटॅच आहे तो एका कार्बनला अटॅच आहे बरोबर म्हणून त्याला प्रायमरी म्हणायचं. आता समजा असं झालं Br अशा कार्बनला अटॅच आहे जो परत दोघांना अटॅच आहे त्याला म्हणायचं सेकंडरी. आणि Br अशा कार्बनला अटॅच आहे तो 3 कार्बनला अटॅच आहे त्याला म्हणायचं टर्शरी. हे झालं हॅलोजन आणि अल्कोहोल मध्ये सेम. हॅलोजन अल्कोहोल मध्ये सेम कन्सेप्ट. पण अमाइनच्या बाबतीत तशी कन्सेप्ट नाहीये. अमाइनच्या बाबतीत तुम्हाला पहिला कोण आठवलं पाहिजे त्यांचा मूळ त्यांचा जो असतो कळलं का आपण मूळ पुरुष म्हणतो बघा तसं कोण आहे तो अमोनिया. नायट्रोजनला 3 हायड्रोजन डायरेक्टली अटॅच आहे ह्याच्यापासून सगळे अमाइन्स बनले बरोबर ना. तर ह्याचे हायड्रोजन किती रिप्लेस करतो कार्बनने त्याच्यावरून त्याची 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री ठरते. समजा तुम्ही याचा एकच हायड्रोजन रिप्लेस केला अल्किल ग्रुपने म्हणजे काय केलं तुम्ही NH2 म्हणजे एक हायड्रोजन काढला आणि ते एक कार्बन लावला म्हणजे अल्किल ग्रुप आला तर ह्याला म्हणायचं प्रायमरी. ओके 2 हायड्रोजन जर तुम्ही रिप्लेस केले म्हणजे NH राहिला बाकी 2 हायड्रोजन काढून तुम्ही काय केलं इथे तुम्ही 2 R लावले 2 R त्याला म्हणायचं सेकंडरी. ओके आणि समजा 3 काढले 3 हायड्रोजन काढले आणि 3 तुम्ही R लावले तर ह्याला म्हणायचं टर्शरी. आणि 4 काढले तुम्ही सॉरी 4 म्हणजे आणखी एक्स्ट्रा लावला तुम्ही R R R हे ऑलरेडी 3 आहेत टर्शरी मध्ये आणि जी त्याच्यावर लोन पेअर होती ती लोन पेअर काढून टाकली आणि तिथे आणखी एक R लावला तर काय होईल क्वाटर्नरी म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. तर तुम्हाला हे तुम्हाला सुरुवातीला कळायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यावरती काही क्वेश्चन असू शकतात प्रिलिमिनरी लेवलला. हे बघा प्रायमरी म्हणजे मिथाइलमाइन. ओके सॉरी हा 1 डिग्री हा 2 डिग्री मध्ये बघा नायट्रोजन 2 मिथाइल ग्रुपला अटॅच आहे एकच हायड्रोजन राहिला आणि टर्शरी मध्ये एकही हायड्रोजन नाही 3 मिथाइल ग्रुप आहे. ठीक आहे. तर माझ्यामध्ये प्रिलिमिनरी कशी तुम्हाला कळली असेल तर पुढे आपण जाऊया. तर इथे कदाचित मला दिसणार नाहीये तर इथे मी आता इथे फोकस करतो. सॉरी झूम इन करायला पाहिजे. दिसतंय का बघा
बघा त्यांना मोबाईलवरती सगळं दिसेल तसं बोलला. ठीक आहे. नाही नाही त्या तसं म्हणजे मगाशी असं दिसलं का मोबाईलवर हे असं, हे जर मोबाईल असं तर एका आयटम मी दाखवू शकलो सर मी. ओके आपण तसं नको बघूया. ओके बघा तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर लगेच सांगा, इथे आपण ती ऍड्रेस करूया. टेक्निकल प्रॉब्लेम काय असेल तर. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता आपण रिॲक्शन्स बघतोय. रिॲक्शन बघतोय. ठीक आहे. चाललं पाहिजे डिफिकल्टी चालत नाही. ओके तर याच्यामध्ये बघा प्रिपरेशन मध्ये आपण काय बनवतोय, इथेनामाइन म्हणजे इथॅलामाइन CH3CH2NH2 त्याच्या प्रिपरेशन रिॲक्शन बघणार आपण. इथॅलामाइन हा प्रायमरी अमाइन आहे. प्रिपेअर कसं करायचं याच्या रिॲक्शन्स बघायच्या म्हणजे हा कोणाबरोबर कसा रिॲक्ट होईल. तर अमाइन्स मध्ये बरेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत आणि बरेच क्वेश्चन्स पण याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे. that same problem is persistent, so but let us try to resolve it in another way. हा तर काय बघा पहिलं आता मला काय बनवायचं आहे, इथाइल अमाइन CH3CH2NH2 म्हणजे काय C2H5NH2 म्हणून शकतो. तर पहिलं ते कसं बनवू शकतो आपण, हॅलोजन म्हणजे अल्किल हॅलाइड पासून बनवू शकतो. डिफिकल्टी आहे सर, डिफिकल्टी आहे, मी असंच घेतो, सॉरी डिफिकल्टी आहे. बघा तर तुम्ही इथे बघा इथे अल्किल हॅलाइड आहे. अल्किल हॅलाइड पासून बनवायचं असेल तर तुम्हाला अल्कोहोलिक अमोनिया ऍड करायला लागेल, तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल. जर तुमच्याकडे नायट्रो इथेन असेल, नायट्रो इथेन म्हणजे CH3CH2NO2 तर NO2 ला तुम्ही रिड्यूस करा LiLH4 किंवा SnHCl बरोबर, तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल इथॅलामाइन म्हणजे NO2 reduced to NH2. नंतर एक आहे सायनाइड आहे, मिथाइल सायनाइड किंवा ऍसिटोनायट्राल पण त्याला म्हणू शकतो आपण. मिथाइल सायनाइड किंवा ऍसिटोनायट्राल. तर ह्याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे, इथाइलामाइन. तर ह्याला पण काय करायला लागेल, रिड्यूस करायला लागेल म्हणजे CH2NH2. तो रिएजंट कोणता आहे बघा, सोडियम इथॅनॉल किंवा LiLH4 रिड्युसिंग एजंट आहे. ओके. अमाइडची रिॲक्शन काय होते बघा, अमाइडची रिॲक्शन फार महत्वाची आहे. ऍसिटामाइड जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला LiAlH4 डायइथाइल इथर टाकलं तुम्हाला तर हा ग्रुप आहे तो C डबल बॉन्ड O कन्वर्ट होतो CH2 मध्ये आणि आपला हा मॉलिक्यूल मिळतो CH3CH2NH2. ओके. नंतर थॅलामाइड पासून, थॅलामाइड याला थॅलामाइड म्हणतात, एक थॅलिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे थॅलामाइड, कळलं, थॅलामाइड. तर त्याच्यामध्ये इथॅनॉलिक KOH टाकलं तुम्ही आणि C2H5 Br टाकलं, NaOH केलं की तुम्हाला डायरेक्ट रिॲक्शन मिळते CH3CH2NH2. कळलं, थॅलामाइड टू इथॅलामाइड. हे तुम्हाला रिएजंट माहिती, तुम्ही 12वी मध्ये मी सगळं शिकलेलं आहे, पण फक्त आपण जस्ट रिव्ह्यू घेतोय. याच्यात ते मी डिटेलमध्ये जाऊ शकत नाही कारण याला खूप वेळ आपला वेस्ट होईल. ठीक आहे. तुम्हाला शंका असेल स्पेसिफिक तर मला तुम्ही कधी पण विचारू शकता. ओके. तर ते काय म्हणतायत हे बघा, ही रिॲक्शन तुम्हाला मी आता बनवतो बघा, ही रिॲक्शन फार महत्वाची आहे. ही रिॲक्शन वरती क्वेश्चन बऱ्याच विचारतात. ठीक आहे. तर काय रिॲक्शन आहे बघा, ती प्रोपेनामाइड आहे बघा, प्रोपेनामाइड आहे म्हणजे किती कार्बन आहेत, 1 2 3 कार्बन आहे आणि ते अमाइड आहे. CONH2 हा अमाइड ग्रुप आहे. तर Br2 आणि NaOH हा तुम्हाला दिसला की ह्याला म्हणायचं हॉफमन डिग्रेडेशन रिॲक्शन. काय म्हणायचं, हॉफमन डिग्रेडेशन टू प्रिपेअर इथाइल अमाइन. कळलं. आणि ह्यामध्ये काय होतं, डिग्रेड होतं म्हणजे काय माहितीये, हा जो ग्रुप आहे हा कम्प्लीट ग्रुप रिमूव्ह होतो, डिकम्पोज होतो आणि हा NH2 डायरेक्टली ह्याला अटॅक येतो. कळलं. म्हणजे इथे काय होईल, प्रोपेनामाइड आहे, प्रोपेनामाइड इज कन्वर्टेड टू दिस मॉलिक्यूल CH3CH2NH2. आता जर तुम्ही बघाल तर हे प्रोपेनामाइड कन्वर्टेड टू इथेनामाइन.
बघा, प्रोपेनामाइड कन्वर्टेड टू इथेनामाइन, म्हणजे प्रोप म्हणजे 3 कार्बन होते आपल्याकडे, ते कन्वर्ट झाले 2 कार्बन मध्ये. म्हणजे काय झालं, डिग्रेडेशन झालं. कसं झालं ते, वेन वी ऍड ब्रोमीन अँड 4NaOH. हा रिएजंट लक्षात ठेवा. हे ज्यावेळी तुम्हाला दिसेल त्यावेळी तिथे डिग्रेडेशन झालेलं असणार, हॉफमन डिग्रेडेशन. अमाइड टू अमाइन कन्वर्जन आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. हे काय आहे, अमाइड टू अमाइन कन्वर्जन. बट इन दिस केस वी हॅव वन मोर ऍडव्हान्टेज, म्हणजे अमाइन बनतंय, आणखी एक आपल्याला एक बोनस मिळतोय. काय बोनस मिळतोय, आपल्याला जो अमाइन मिळतो त्याच्यामध्ये 1 कार्बन कमी असतो. कळलं तुम्हाला, म्हणजे प्रोपेनामाइड पासून म्हणजे 3 कार्बन वाल्या कंपाऊंड पासून आपल्याला इथेनामाइड म्हणजे 2 कार्बन वाले कंपाऊंड आपल्याला मिळाले. ही याची ब्युटी आहे. अदरवाईज बाकीच्या मध्ये तुम्हाला कार्बन संख्या कमी होत नाहीये, इथे ती कमी होते. म्हणून ह्याला काय म्हटलं, हॉफमन डिग्रेडेशन. हॉफमन डिग्रेडेशन, डिग्रेड केलं, हॉफमन डिग्रेडेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे झालं प्रिपरेशन, तुम्ही वाचा घरी गेल्यानंतर. आता याचे रिएक्शन्स काय काय होतील. इथाइल अमाइन आपण घेतलं, जर एक्सेस मध्ये आपण इथाइल ब्रोमाइड टाकलं, बघा एक्सेस महत्वाचा आहे, एक्सेस महत्वाचा आहे. एक्सेस मध्ये टाकलं तर काय होईल, त्याचा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार झाला. बघा, क्वाटर्नरी अमोनियम, नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि नायट्रोजनला 4ही अल्किल ग्रुप अटॅच असतील. कळलं तुम्हाला, ते पण लक्षात ठेवा. इथाइल अमाइन वेन ट्रीटेड विथ एक्सेस शब्द आला तर काय होईल, तो त्याचे नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती असते, बघा नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती असते, 3 असते. म्हणजे अमोनियामध्ये काय असतं बघा, NH3 असतं. पण एक्सेस मध्ये आपण ऍड केल्यामुळे काय झालं बघा, पहिला त्याने 1 हायड्रोजन रिप्लेस केला, नंतर दुसरा केला, नंतर तिसरा केला. ओके, अजून तिथे 2 पेअर आहे, पण ज्यावेळी चौथा केला त्यावेळी पॉझिटिव्ह चार्ज आला. ह्याला म्हणायचं क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. आता इथे कुठेतरी आणखी त्याचा एनॅन असणार, इथे BR आहे म्हणून BR येईल, BR मायनस. कळलं तुम्हाला, तर असं तयार होईल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. नंतर हे ऍसिटाइल क्लोराइड आहे किंवा ऍसिडिक अनहायड्राइड ऍड केलं तर तिचा ऍसिटाइल डेरिव्हेटिव्ह तयार होईल. NH2 चा 1 हायड्रोजन म्हणजे इथला 1 हायड्रोजन रिप्लेस होईल COCH3 ने. बघा, COCH3 रिप्लेस झाला. त्याला म्हणायचं एन ऍसिटिल इथेनामाइन, एन ऍसिटिल इथेनामाइन. ठीक आहे. आता ही रिएक्शन पण कार्बिल अमाइन टेस्ट आहे. बघा, ही प्रायमरी अमाइनची टेस्ट असते. बघा लक्षात ठेवा, कार्बिल अमाइन शब्द मी बोललोय. हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट ही प्रायमरी अमाइनचीच फक्त होते डिटेक्ट करण्यासाठी, सेकंडरी टर्शरीची होत नाही. तसा एक क्वेश्चन येऊ शकतो, किंवा ते असं विचारतात की आयसोसायनाइड टेस्ट, व्हॉट इज आयसोसायनाइड टेस्ट. तुम्हाला एक बेसिक डिफरन्स सांगतो सायनाइड आणि आयसोसायनाइड मधला. सायनाइडचं कसं असेल तर असं असेल C2H5CN, म्हणजे C2H5 ला C अटॅच आहे, N नाहीये. पण आयसोसायनाइड मध्ये काय झालंय, उलट नायट्रोजन अटॅच झालाय इथाइलला. बघा, लिंकिंग कुठून झालंय, टू नायट्रोजन अँड नॉट टू द कार्बन. छोटासा फरक आहे, कुठं तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, त्यामुळे काय 2 वेगळे कंपाऊंड सगळ्यात प्रॉपर्टी बदलतात. याला म्हणायचं आयसोसायनाइड. व्हेन नायट्रोजन इज लिंक टू अल्किल ग्रुप and when carbon is linked to alkyl group it is cyanide. Understand? Okay. तर कार्बिन अमाइन रिएक्शन जर तुम्हाला रिएजंट माहिती पाहिजे, एक तर कार्बिन अमाइन हा शब्द असेल किंवा क्लोरोफॉर्म अँड KOH, CHCl3 अँड KOH असा शब्द असू शकतो. तर तुम्हाला क्लोरोफॉर्म अँड KOH असा शब्द असू शकतो. तर त्यावेळी काय होईल, इथाइल अमाइनचं इथाइल आयसोसायनाइड मध्ये कन्व्हर्जन होईल, इथाइल सायनाइड मध्ये नाही. कळलं, त्याला म्हणायचं कार्बिल अमाइन टेस्ट. नंतर NaNO2HCl, NaNO2HCl मध्ये इथेनॉल तयार होतं. बघा, ही रिएक्शन पण त्यांनी विचारलेली आहे एका ठिकाणी CET ला. कळलं, प्रायमरी अमाइन बरोबर जर NaNO2HCl टाकलं म्हणजे ही डायझोटायझेशन रिएक्शन आहे. शब्द लक्षात ठेवा, डायझोटायझेशन. कळलं, डायझोटायझेशन रिएक्शन. तर काय होईल, सुरुवातीला असं तयार होतं बघा, CH3CH2 हे तहच राहील. हा नायट्रोजन जो आहे तो N2 मध्ये कन्वर्ट होईल, पण हा NaNO2 चा नायट्रोजन तिथे येईल N2 + Cl-. ह्याला म्हणायचं डायझोटायझेशन रिएक्शन. अल्किल ग्रुप अटॅच कशाला आहे, N2Cl, N2 वर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, त्याला म्हणायचं डायझोटायझेशन. ओके, पण त्याचं हायड्रोलायसिस केलं, ह्याचं समजा हायड्रोलायसिस केलं तर हा N2Cl रिप्लेस बाय OH ग्रुप, म्हणून तर इथे OH आलाय. कळलं तुम्हाला. सो अमाइन्स टू अल्कोहोल, इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट अमाइन्स टू अल्कोहोल you have to add NaNO2HCl and H2. कळलं. त्यानंतरची रिएक्शन जी आहे ही हा आहे हिन्सबर्ग रिएजंट. बघा, हा येणार तुम्हाला विचारणार.
हिन्सबर्ग, इथे लिहितो मी खाली नाव, इथे त्यांनी दिलं नाही नाव, HINS HINSBRG, हिन्सबर्ग रिॲक्शन त्याला म्हणतात. ही पण आपल्याला प्रायमरी, सेकंडरी अँड टर्जरी मध्ये डिफरन्शिएशन करण्यासाठी आहे. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन तर डिफरन्शिएशन आपण हिन्सबर्गने करू शकतो. ओके, तर हिन्सबर्ग रिएजंट काय आहे तर त्यांनी इथे दिलंय बघा, बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. काय आहे? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड म्हणजे हिन्सबर्ग. तो हा बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड प्रायमरी अमाइन बरोबर रिॲक्ट होतो. तुम्हाला ऍक्च्युली मी दाखवतो ही रिॲक्शन, कारण ही विचारत होतात ते. आपण नेक्स्ट पेजला जाऊया. तुम्हाला आता दाखवता येत नाही मला. नेक्स्ट पेजला मी इथे इन्सर्ट करतो. ओके, आता आपण काय चर्चा करत होतो? हिन्सबर्ग वरती अमाइनची रिॲक्शन, कारण ही फार महत्वाची रिॲक्शन आहे. एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर हिन्सबर्ग रिएजंट पहिला मी लिहितो, बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड म्हणजे तो असा लिहितात बघा. बेन्झीनचा पार्ट झाला हा. ओके, सल्फोनिल म्हणजे S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O आणि क्लोराइड म्हणजे हे, हा कंपाऊंड आहे तो बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. याला म्हणतात हिन्सबर्ग रिएजंट अँड इट डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. ओके, तर तो काय करतो? प्रायमरी अमाइन बरोबर, प्रायमरी अमाइन समजा आपण मिथाइल अमाइन घेतलं, CH3NH2 घेतलं आपण. ओके, प्लस आता हिन्सबर्ग रिएजंट म्हणजे काय तर इथे मी दाखवतो तुम्हाला. असा आहे तो. मी आता इथे मी रिंग करतो. रिंग आणि 3 बॉन्ड हे इक्विव्हॅलेंट असतात. ठीक आहे, तर त्याला अटॅच आहे S डबल बॉन्ड O S डबल बॉन्ड O आणि इथे Cl. तर हा झाला हिन्सबर्ग रिएजंट. तर काय होईल? रिॲक्शन H आणि Cl निघून जातील, -HCl. ओके, आणि काय तयार होईल? CH3 हा हात राहील, हा NH2 चा NH मध्ये कन्वर्ट होईल. ओके, आणि हा NH लिंक होईल ह्या सल्फरला, S ला, डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O अँड बेन्झीन पार्ट ऑफ दॅट मॉलिक्यूल तहत राहील. हा प्रोडक्ट तयार होईल. आता ह्या प्रोडक्टची एक गंमत अशी आहे की ह्याच्यामध्ये हा जो प्रोटॉन आहे H, तो कसा आहे? हायली ऍसिडिक, हायली ऍसिडिक. त्यामुळे हिन्सबर्ग रिॲक्शन, हिन्सबर्ग जी टेस्ट आहे ती पुढे काय असते की ह्याची रिॲक्शन परत KOH मध्ये करतात. KOH बरोबर टाकल्यानंतर काय होतं? यू विल गेट सोल्युबल प्रोडक्ट. सोल्युबल म्हणजे हा जो प्रोडक्ट तयार झालाय तो ह्याच्यामध्ये KOH मध्ये सोल्युबल आहे. का सोल्युबल आहे? बिकॉज इट इज हायली ऍसिडिक. ऍसिडिक आहे म्हणून तो अल्कली मध्ये सोल्युबल झाला. आणि हे फक्त प्रायमरी बरोबर होतं, सेकंडरी बरोबर आणि टर्शरी बरोबर होत नाही. ओके, म्हणजे सोल्युबल प्रोडक्ट जर फॉर्म झाला तर तुम्ही म्हणायचं की हा अमाइन प्रायमरी आहे. आता सेकंडरीचं काय होईल बघा. सेकंडरी मध्ये काय होईल? समजा आपण हा घेतला N, आता NH, सेकंडरी म्हणजे काय? एकच हायड्रोजन उरेल, बाकी सगळे अल्किल ग्रुप, CH3 हा झाला सेकंडरी. आता सेम रिएजंट प्लस S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O आणि तो अटॅच आहे बेन्झीनला. आपला कायला बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड, याला म्हणायचं हिन्सबर्ग रिएजंट. रिएक्शन सेम होणार, HCl रिमूव्ह जाईल. ओके, अँड व्हॉट इज द प्रोडक्ट? प्रोडक्ट असा होईल CH3 ते मी काय काढत नाही, तसेच राहतील ते. आणि S ला अटॅच होईल S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O अँड वी हॅव बेन्झीन. पण आता तुम्ही फरक बघा काय आहे तो. इथे जो प्रोडक्ट फॉर्म झाला आणि इथे जो प्रोडक्ट फॉर्म झाला ह्याच्यामध्ये फरक काय आहे? फरक हा आहे की इथे हायड्रोजन नाही आहे. देर इज नो हायड्रोजन, बट हिअर देर इज ऍसिडिक हायड्रोजन. ओके, म्हणजे हे ऍसिडिक होतं पण हे ऍसिडिक नाही आहे. हे कसं आहे? न्यूट्रल आहे. त्यामुळे जर तुम्ही हे KOH मध्ये टाकलं तर काय होईल? ते सोल्युबल नाही आहे, इनसोल्युबल. दिस इज इनसोल्युबल. जर प्रॉडक्ट इनसोल्युबल असलं KOH मध्ये तर तुम्ही काय म्हणायचं? हा सेकंडरी अमाइन आहे. यू अंडरस्टँड? सेकंडरी अमाइन आहे. आणि टर्शरीचं काय होतं? तर टर्शरी तुम्हाला मी पहिले काढून दाखवतो. आता नायट्रोजनचे सगळेच त्याने हायड्रोजन पळवून दिले आणि त्यांनी काय केलं? 3 अल्किल ग्रुप आले, तर त्याला काय म्हणायचं? टर्शरी. टर्शरीमध्ये काय बघा, एकही हायड्रोजन नाहीये, म्हणजे हिन्सबर्ग बरोबर रिॲक्शन होणार नाही. कळलं तुम्हाला? हे लक्षात ठेवा तुम्ही. मग प्रायमरी बरोबर काय होते? रिॲक्शन होते, ऍसिडिक प्रोडक्ट तयार होतो, तो KOH मध्ये सोल्युबल होतो. सेकंडरी मध्ये रिॲक्शन होते पण जो प्रोडक्ट तयार होतो त्याच्यामध्ये ऍसिडिक प्रोटॉन नाही आहे, म्हणून तो KOH मध्ये सोल्युबल होत नाहीये. आणि टर्शरी बरोबर तो रिॲक्टच होत नाहीये, कारण त्याच्याकडे डायरेक्ट प्रोटॉन अटॅचच नाहीये.
टर्जरी अमाइन मध्ये, म्हणून तो हिन्सबर्ग रिएजंट बरोबर रिॲक्ट होत नाही. आता ही जरी कन्सेप्ट, ह्याच्यावरती वेगवेगळे क्वेश्चन ते विचारू शकतात. ओके, ठीक आहे. आता आपण क्वेश्चन्सकडे येऊया. अमाइन्सच्या कन्सेप्ट तुम्हाला कळले असेल बऱ्यापैकी, नाही कळले असेल तर तुम्हाला मी सांगेन. तुम्ही मला कधी पण विचारा. याच्यामध्ये फक्त एक कन्सेप्ट राहिली तुम्हाला सांगतो, फार महत्वाची कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आता आपण बघितले ते कुठले होते, अल्किल होते सगळे. अल्किल म्हणजे समजा CH3NH2 बघितले म्हणजे काय आले, हे अल्किल डेरिव्हेटिव्ह झाले सगळे अमाइन्सचे. आता हे ॲरोमॅटिक अमाइन, म्हणजे ॲरोमॅटिक अमाइन फार महत्वाचं आहे. तर त्याची सगळ्यात महत्वाची रिॲक्शन काय असते तर डायझोडायजेशन रिॲक्शन. डायझोडायजेशन रिॲक्शन तुम्हाला मगाशी बोललो होतं. डायझोडायजेशन रिॲक्शन जर आपण केली तर काय फॉर्म होईल बघा. हे ॲनिलीन आहे, Na2HCl. हा प्रॉडक्ट तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला मी स्ट्रक्चरच काढून दाखवतो याचं. बघा, बेन्झीन असं राहील. ओके, आणि तो NH2 ग्रुप जो आहे त्याचं काय होईल कन्वर्जन, मी तुम्हाला मगाशी बोललो, N2Cl, नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीन निगेटिव्ह चार्ज, असं तयार होईल. ह्याला म्हणायचं डायझोटायझेशन किंवा डायझोटाइज सॉल्ट म्हणू शकतो आपण. डायझोनियम सॉल्ट. आता हे फार महत्वाचं आहे, याचं इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स खूप आहे याचं, पण आपण ह्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवू शकतो. ओके, तर पहिलं बघा काय आहे, ह्या डायझोटायझेशन मध्ये पहिलं काय ऍड केलं की कॉपर, क्लोराईड आणि HCl ऍड केलं. तर त्याने काय केलं, डायरेक्ट N2Cl ला रिप्लेस केलं क्लोरीनने. म्हणजे तुम्ही काय केलं, अमाइन्स पासून तुम्हाला क्लोरोबेन्झिन हवं असेल, बघा अमाइन म्हणजे NH2 ग्रुप बेन्झिनला अटॅच आहे, जर तुम्हाला क्लोरीन पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं, डायझोटाइज करायचं आणि CuCl HCl मध्ये रिॲक्ट करायचं. तुम्हाला ब्रोमीन हवं असेल, NH2 रिप्लेस बाय ब्रोमीन, पहिले डायझोटायझेशन करा आणि मग CuBr HBr करा, मग तुम्हाला हे मिळेल. जर तुम्हाला NH2 रिप्लेस बाय सायनो हवं असेल तर तुम्ही काय करा, पहिलं डायझोटाइज करा, त्याला N2Cl मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉपर सायनाइड ऍड करा HCl मध्ये. तुम्ही काय करायचं, तुम्हाला NH2 रिप्लेस बाय Cn, आणि त्याला काय म्हणतात सँडमियर रिॲक्शन. या तिन्ही रिॲक्शन सँडमियर आहे. या सँडमियर मध्ये बघा फक्त क्लोरीन, ब्रोमीन आणि सायनाइड आहे. आयोडीन आणि फ्लोरीन रिप्लेस होत नाहीत, लक्षात ठेवा. ते तुम्हाला फसवण्यासाठी विचारू शकतात आणि असा क्वेश्चन विचारलेले आहेत, मी बघितलेले आहेत. सँडमियर रिॲक्शन इज ओनली फॉर रिप्लेसमेंट ऑफ अमाइन्स बाय क्लोरीन, ब्रोमीन अँड सायनो अँड नॉट आयोडीन अँड फ्लोरीन, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता गॅटरमॅन रिॲक्शन काय आहे, ती सिमिलरच रिॲक्शन आहे, कळलं, फक्त त्यांनी रिएजंट वेगळा आहे. कळलं, कॉपर पावडर घेतली आहे इथे, CuCl आणि HCl घेते ना, ते कॉपर पावडर बरोबर हिट करतात आणि कुठलं ते हॅलो ऍसिड असेल ते, पण ते सुद्धा क्लोरीन आणि ब्रोमीन साठीच आहे, आयोडीन फ्लोरीन साठी नाही आहे. गॅटरमॅन रिॲक्शन त्याचं यील्ड कमी असतं गॅटरमॅनचं. सँडमियर रिॲक्शन प्रेफर करतात इंडस्ट्रीमध्ये. ओके, आता तुम्हाला आयोडीन रिप्लेस पाहिजे असेल तर काय, तुम्हाला थ्रू ह्याच जायला लागेल, पण दॅट इज नॉट सँडमियर रिॲक्शन. तुम्हाला Ki ऍड करायला लागेल डायझोटाइज सॉल्ट मध्ये. Ki ऍड केलं तर N2Cl रिप्लेस बाय I. ओके, आता तुम्हाला हा ग्रुप डायझोटाइज ग्रुप रिप्लेस बाय हायड्रोजन, म्हणजे तुम्हाला बेन्झीन हवं असेल, अमाइन्स टू बेन्झीन, बघा अमाइन्स टू बेन्झीन हवं असेल तुम्हाला, म्हणजे ॲनिलीन टू बेन्झीन, तर काय करायचं, तुम्हाला पहिलं डायझोटायझेशन करायचं आणि डायझोटाइज सॉल्टला H3PO2 बरोबर रिॲक्ट करायचं, H3PO2 बरोबर, की तुम्हाला तो ग्रुप निघून जाईल पूर्णपणे आणि बेन्झीन मिळेल. ओके, सिमिलर रिॲक्शन आपण करू शकतो. परत बेन्झीन करण्याचा दुसरा वे आहे, काय आहे, पहिलं ॲनिलीनला डायझोटाइज करा, डायझोटाइज केल्यानंतर अल्कोहोल मध्ये त्याला डिझॉल्व्ह करा, रिॲक्ट करा, की तो डायझोटाइज ग्रुप निघून जाईल आणि तुम्हाला बेन्झीन मिळेल. म्हणजे इथे काय केलं आपण, डायझोटाइज ग्रुप म्हणजे N2Cl रिप्लेस बाय हायड्रोजनने रिप्लेस केला. इथे आपण हॅलोजनने रिप्लेस केला, बघा इथे क्लोराईडने रिप्लेस केला, इथे ब्रोमीनने केला, इथे सायनोने केला, इथे आयोडीनने केला. किती महत्वाचं आहे बघा, डायझोटाइज ग्रुप फक्त आपण रिप्लेस करतोय, म्हणजे हा ग्रुप जो आहे N2Cl, हा ग्रुप बेन्झीन वरती आहे ना, फिनाइल वरती आहे, तो रिप्लेस करतोय फक्त आपण, आणि हे डायरेक्टली पॉसिबल नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली तुम्ही जर बेन्झीन बरोबर रिॲक्शन केली तर हे शक्य नाही आहे. बेन्झीनचे जे हायड्रोजन आहेत ना, तुम्हाला दाखवतो थोडं, तुम्हाला इमॅजिन होईल. बेन्झीनवर जे हायड्रोजन आहे ते डायरेक्टली आपण रिप्लेस करू शकत नाही, क्लोरीनने म्हणा किंवा सायनोने म्हणा किंवा आणि कशाने रिप्लेस करू शकत नाही. पहिलं तुम्हाला डायझोटाइज करायला लागतं, त्याला ही रिॲक्शन करायला लागते आणि मग ह्या रिॲक्शन करून तुम्हाला वेगवेगळे कंपाऊंड्स मिळतात. कळलं तुम्हाला, जसं आपण फ्लोरिनेशन करू शकतो, हा रिएक्शन लक्षात ठेवा, फ्लोरिनेशन साठी HBF4 लागतं. ओके, HBF4, मग N2Cl रिप्लेस बाय फ्लोरीन,
नायट्रोने पण रिप्लेस करू शकतो आपण, पण रिएजंट बघा NaNO2 कॉपर अँड HbF4 रिएजंट लक्षात ठेवा. ओके, N2Cl रिप्लेस बाय NO2. आणि कपलिंग रिएक्शन, ही रिएक्शन पण फार इम्पॉर्टंट आहे. जे आपण डाय बनवतो, कलरिंग कंपाऊंड जे आपण कपड्याला कलर वापरतो ना, ते बरेचसे हे कपलिंगने वापरतात. ॲझो डाय म्हणतात त्याला, ॲझो डाय. ओके, ब्राईटली कलर म्हटले बघा इथे. तर काय कपलिंग रिएक्शन आहे. ओके, म्हणजे एक डायझोडाइज सॉल्ट आणि समजा ह्याची रिएक्शन तुम्ही कुठल्या बेन्झिन बरोबर केली, तर काय होईल, हे दोन कपल होतील असे एकमेकाला आणि हे निघून जाईल. कळलं तुम्हाला? आणि अल्कोहोल मध्ये पण फिनॉल मध्ये पण कन्वर्ट करू शकतो जर आपण त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं. कशामध्ये? डायझोटाइज सॉल्ट मध्ये वॉटर ऍड केलं तर फिनॉल तयार होईल. तर हे सगळं तुम्ही 12वीला शिकलेलं आहात, तरी पण तुम्हाला हे तुम्ही परत वाचा, कारण रिॲक्शन कुठल्या तरी ह्याच्यामध्ये एखादी असणार आहे. आणि हे सँडमियर, गॅटरमॅन म्हणा, हॉफमन डिग्रेडेशन म्हणा, हे सगळ्या रिॲक्शन काय टिपिकल रिॲक्शन आहे, एक्झामिनर विचारतात. आता आपण क्वेश्चन कडे येऊया. तर किती वेळ आहे आता? किती वेळ आहे? ओके, तर आपण क्वेश्चन कडे येऊया. अमाईशा, द फर्स्ट क्वेश्चन MHT CET 2010 ला विचारलेला होता. ओके, काय म्हणतात ते? एन मिथाइल प्रोपेन 1 अमाइन इज डॅश डॅश अमाइन. म्हणजे हा सगळ्यात म्हणजे फुलिश क्वेश्चन म्हणू शकतो आपण, म्हणजे सोपा क्वेश्चन, ही लॉटरी आहे. हा जर कोणाला येत नसेल तर मग त्यांना काय उपयोगच नाही. कळलं? तुम्हाला मी सुरुवातीला कन्सेप्ट सांगितल्या, प्रायमरी, सेकंडरी, टर्जरी, क्वाटर्नरीची कन्सेप्ट इथे वापरलेली आहे. ओके, पण याच्यामध्ये फक्त असं आहे की तुम्हाला काय कळलं पाहिजे तुम्हाला, तर मॉलिक्युलचं स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे. इथे हे स्किल आहे, म्हणजे IUPACचं स्किल इथे आहे. IUPAC नॉमेनक्लेचर जे आपण शिकलो आहे सुरुवातीला, मी तुम्हाला शिकवले बघा. प्रत्येक वेळा तुम्हाला मी IUPACचं एक क्वेश्चन घेतो. याचं कारण काय आहे? डायरेक्ट क्वेश्चन IUPAC वर पण असू शकतो, किंवा रिॲक्शन करताना, सॉल्व्ह करताना स्ट्रक्चर आयडेंटिफिकेशन मध्ये खूप उपयोग होतो IUPACचा. ओके, आता आपण ते बघूया कसं सॉल्व्ह करायचा. कळलं? तर पहिलं तुम्हाला याच्यामधला हायड्रोकार्बन, पेरेंट हायड्रोकार्बन बघितला पाहिजे. तर काय आहे? प्रोपेन आहे आणि हे अमाइन आहे. ओके, म्हणजे प्रोपेन अमाइन आहे, बाकी सगळे सबस्टिट्यूशन आहेत आणि ते नायट्रोजन वरती आहेत, कारण एन इथाइल म्हटले. तर प्रोपेन पहिला काढूया आपण. 1 2 3. प्रोपेन 1 अमाइन. प्रोपेन 1 अमाइन म्हणजे 1 पोझिशन समजा आपण ही पकडली, तर इथे NH नायट्रोजन डायरेक्टली अटॅच आहे. ओके, पण त्या नायट्रोजनला आणि बरंच काही सबस्टिट्यूशन आहे. लक्षात ठेवा, ही सबस्टिट्यूशन नायट्रोजन वरती आहेत आणि एन म्हटले त्यांनी आहे. अमाइन साठी असंच लिहितात. जेव्हा सबस्टिट्यूशन डायरेक्ट नायट्रोजन वरती असतं तर ते एन ने इंडिकेट केलं जातं. नायट्रोजन वरती इथाइल ग्रुप आहे, नायट्रोजन वरती मिथाइल ग्रुप आहे. तर काढा तुम्ही ते, त्या मोठं काय नाही आहे. इथाइल म्हणजे काय? C2H5 किंवा CH2CH तुम्ही लिहू शकता, आणि मिथाइल म्हणजे काय? CH3. कळलं तुम्हाला? तर ते काय म्हणतात की एन मिथाइल प्रोपेन 1 अमाइन मध्ये, किंवा अमाइन हे कोणतं अमाइन आहे? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी की क्वाटर्नरी आहे? तुम्हाला मी मगाशी कन्सेप्ट शिकवली आहे. नायट्रोजन जो आहे डायरेक्टली अटॅच टू 3 डिफरंट कार्बन, म्हणजे हा टर्शरी आहे. तो जर दोघांना अटॅच असला असता, तुम्हाला दाखवतो परत बघा, जर तो नायट्रोजन एकाला अटॅच असेल, म्हणजे असं असेल NH2R, तर ते प्रायमरी. ओके, म्हणजे एकच अमोनियाचा हायड्रोजन रिप्लेस झाला R ने. जर त्याचे 2 हायड्रोजन रिप्लेस झाले, म्हणजे 2 R त्याला असतील, तर त्याला म्हणायचं सेकंडरी. जर त्याचे तिन्ही हायड्रोजन काढून घेतले आणि तिन्ही अल्किल असतील R R R, तर त्याला म्हणायचं टर्जरी. इथे तुम्ही काय सिच्युएशन आहे बघा, नायट्रोजन लिंक टू 1 कार्बन, दिस इज अनदर कार्बन, 3rd कार्बन, म्हणजे तिन्ही आहेत, म्हणजे हा काय आहे? टर्जरी. किती सोपा क्वेश्चन विचारला बघा. तर आन्सर इज C. कळलं तुम्हाला? मी तुम्ही असं समजू नका की बाबा CETचे क्वेश्चन काय असणार, असं काय नाही आहे. काही क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल हाय असणार आहे, काही क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल लो असणार आहे. तर लो डिफिकल्टी लेवल असणारे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला पाहिजे. यू अंडरस्टँड? ठीक आहे. देन आता हा पण बघा, MHT CET 17चा क्वेश्चन आहे, म्हणजे अमाइन्स वरती क्वेश्चन ते विचारतो बघा. आणि हा हॉफमन्स डिग्रेडेशन, म्हणजे मगाशी जो मला मी कन्सेप्ट शिकवली ऑलरेडी, ते मला परत शिकवायला लागणार नाही, कारण मी ऑलरेडी तुम्हाला ही मागच्या स्लाइड मध्ये शिकवली. हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन हा शब्द ज्यावेळी येतो, काय कळलं तुम्हाला? हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन, त्यावेळी तुम्हाला कळलं पाहिजे की काय आहे. इमॅजिन तुम्ही करायला सुरुवात करायला पाहिजे की ही रिॲक्शन अमाइड पासून अमाइन पर्यंत जाते. ठीक आहे. तर क्वेश्चन्स काय बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट, म्हणजे थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. ठीक आहे. इन केस ऑफ हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन,
तर पहिल्यांदा हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशनची एक रिॲक्शन की नाही लिहूया, किंवा आपण असं करूया, आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्या खालचा क्वेश्चन जो आहे तो पहिला सॉल्व्ह करूया. त्याच्यामध्ये मला रिॲक्शन लिहावी लागणार आहे, दिसतंय मला, तो पण हॉफमन्स वरतीच आहे. ती पहिला मी लिहितो. आणि जो नीटचा क्वेश्चन आहे बघा, नीटला पण काय क्वेश्चन विचारतात बघा, नीटला सोपा विचारलाय आणि सीईटीला कठीण विचारलंय, कळलं मला. तर विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन ही वाचतो बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स इज अप्रोप्रिएट फॉर कन्व्हर्टिंग ऍसिटामाइड टू मिथेनामाइड. म्हणजे तुम्हाला रिॲक्शन लिहायला पाहिजे ऍसिटामाइड टू मिथेनामाइड. तर तुम्हाला थोडंफार इमॅजिन होईल. काही जणांचा अभ्यास व्यवस्थित असतो, ते लगेच सांगतात की अमाइड टू अमाइन. बघा अमाइड टू अमाइन आहे म्हणजे हे साधारण हॉफमन आहे, पण हे डिग्रेडेशन झालंय का, तर बघा ऍसिटा म्हणजे किती कार्बन, 2. मिथेन म्हणजे 1 कार्बन. येस, इट्स हॉफमन डिग्रेडेशन रिॲक्शन, म्हणजे पहिला आन्सर आहे. ऑप्शन काय आहे, ए. हे ज्यांचा अभ्यास झालाय व्यवस्थित त्यांना लगेच कळणार, पण ज्यांचा नाही झालाय त्यांनी काय करायला, रिॲक्शन लिहावी लागेल त्यांना. तर रिॲक्शन लिहूया आपण. ऍसिटामाइड, ऍसिटामाइड कसं लिहायचं, CH3C डबल बॉन्ड O, ह्याला म्हणायचं ऍसिटा ग्रुप. काय म्हणायचं, ऍसिटा. त्याला काय आहे, त्याच्या आहे अमाइन आहे म्हणून काय म्हणायचं, ऍसिटा अमाइड. ऍसिटा म्हणजे 2 कार्बन वाला, कळलं तुम्हाला. आणि ते अमाइड आहे म्हणून CONH2 ग्रुप असला पाहिजे अमाइडचा. तुम्हाला मी पहिल्या दिवशी शिकवलंय फंक्शनल ग्रुप CH3CONH2. तर त्याची रिॲक्शन कोणावर केलेली आहे, मिथेनामाइन. सॉरी, रिॲक्शन नाही केली आहे. अमाइड, दिस अमाइड इज फायनली कन्वर्टेड टू मिथेनामाइन. मिथेन म्हणजे 1 कार्बन आणि त्याला NH2 अटॅच आहे. हे झालं मिथेनामाइनचं स्ट्रक्चर. उरलेले हायड्रोजन किती हायड्रोजन असतील, 1 आणि 3 म्हणजे 4. टोटल 4 व्हॅलेन्स झाली, म्हणजे CH3NH2 आहे, हा आला मिथेनामाइन. तर इथून हा तयार होते बघा, कळलं. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला रिएजंट मगाशी तुम्हाला मी सांगितले होते. रिएजंट काय होते, ब्रोमीन आणि KOH. म्हणजे ऍडिशनल तुम्ही लक्षात ठेवा रिॲक्शन काय आहे, हॉफमन डिग्रेडेशन काय आहे. ब्रोमीन KOH अमाइड मध्ये जर टाकले तर तो काय करतो, 1 कार्बन कमी करतो आणि ह्याला जोडतो, CH3 ला NH2 जोडतो आणि अमाइन तयार होतं, म्हणून त्याला म्हणतात डिग्रेडेशन. कळलं. मग तीच रिॲक्शन आहे हॉफमन हायपोब्रोमाइड रिॲक्शन, म्हणजेच हॉफमन डिग्रेडेशन. हे पण तुम्हाला माहित पाहिजे नॉलेज. हॉफमन हायपोब्रोमाइड रिॲक्शन म्हणजे हॉफमन डिग्रेडेशन, जी मी इथे लिहिली आहे. कळलं तुम्हाला. म्हणजे ऍसिटामाइड कन्वर्टेड टू मिथेनामाइड म्हणजे 1 कार्बन कमी झालाय, म्हणजे ही हॉफमन रिॲक्शन आहे. 100% तुम्हाला कळायला पाहिजे, कळलं. आता मी इथे रिॲक्शन लिहिली. आता आपण 6 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणतात, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट इन केस ऑफ हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन, म्हणजे हॉफमन हायपोब्रोमाइड रिॲक्शन. बघा आता आपण रिॲक्शन, रिॲक्शन आपल्या हातामध्ये आहे आणि आपल्याकडे 4 स्टेटमेंट्स आहेत. तर कुठली इनकरेक्ट आहे ती फाइंड आउट करायची आहे. म्हणजे 3 कुठल्या तरी करेक्ट आहे आणि 1 इनकरेक्ट. पहिले बघा काय आहे, रिॲक्शन इज युजफुल फॉर डिक्रीजिंग लेंथ ऑफ कार्बन चेन बाय 1 कार्बन. तर ते खरं आहे. रिॲक्शन कशासाठी उपयोगी आहे, डिक्रीजिंग लेंथ ऑफ कार्बन बाय 1 कार्बन. तर इथे बघा पहिली लेंथ किती होती, 2 कार्बनची होती, ती किती झाली, 1 कार्बनची झाली. म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट ट्रू. सेकंड, इट गिव्स टर्जरी अमाइन. इट गिव्स टर्जरी अमाइन. तर इट गिव्स प्रायमरी अमाइन. इट गिव्स प्रायमरी अमाइन. तिसरं स्टेटमेंट आहे. चौथं काय, ऍक्युएस और अल्कोहोलिक KOH इज यूज्ड विथ ब्रोमाइन. तर इट गिव्स टर्जरी अमाइन इज नॉट पॉसिबल विथ हॉफमन डिग्रेडेशन. कळलं तुम्हाला. म्हणजे बी हे आन्सर आहे ऍक्च्युली. कळलं तुम्हाला. तर हॉफमन डिग्रेडेशन हे कधीच टर्जरी अमाइन देत नाही. टर्जरी अमाइन म्हणजे असं कधीच शक्य नाहीये, कारण तो डिग्रेड करतो ना. डिग्रेड करतो म्हणजे कार्बन कमी व्हायला पाहिजे, जास्त इथे वाढले कार्बन आहे. कळलं का तुम्हाला. इथे बघा किती कार्बन होते, ह्याला 1 अटॅच होता, झाले 3. कळलं तुम्हाला. तर हे कधीच शक्य नाहीये हॉफमन डिग्रेडेशन. म्हणजे आन्सर काय असेल, तर बी, इट गिव्स टर्जरी अमाइन चुकीचं आहे. इट गिव्स प्रायमरी अमाइन बरोबर आहे. आपल्याला प्रायमरी अमाइन मिळालं बघा. ऍसिटामाइड टू मिथाइलअमाइन म्हणजे मिथाइलअमाइन हा प्रायमरी अमाइन आहे. ठीक आहे, प्रायमरी अमाइन हे बरोबर आहे. आणि ऍक्युएस अल्कोहोलिक KOH अँड ब्रोमीन इज यूज. तुम्हाला मी दाखवलं बघा, Br2KOH. पण हे ऍक्युएस किंवा अल्कोहोलिक असं याचा मीडियम आहे KOH. म्हणजे हे पण बरोबर आहे. रिएजंट बघा, तुमचा हॉफमन डिग्रेडेशनचा सगळा अभ्यास 2 रिएक्शन मध्ये झाला आणि 2 क्वेश्चन सॉल्व्ह झाले आपल्याला. कळलं. तर हॉफमन रिएक्शन पहिली काय तुम्हाला मी समराइज करतो. काय आहे, इट इज रिएक्शन फॉर कन्वर्जन ऑफ अमाइड इनटू अमाइन, अमाइन विथ 1 कार्बन लेस.
त्याचा एक कार्बन कमी होतो, अमाइड पासून अमाइन मध्ये कन्व्हर्जन होतं, पण अमाइनचा एक कार्बन कमी, म्हणजे अमाइन मध्ये एक कार्बन कमी असतो. ठीक आहे, ही पहिली त्याची सी झाली. दुसरी काय त्याचं रिएजंट काय, रिएजंट काय आहे, Br2 म्हणजे ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड, म्हणजे हॉफमन्स डिग्रेडेशन. हे अमाइडमध्ये टाकलं की अमाइन तयार होणार विथ 1 कार्बन लेस. ठीक आहे, आणि तो प्रायमरी अमाइनच देणार. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला इथून मिळाली. ओके, आता हा बघा, हे थोडेसे बेसिक कन्सेप्ट वरती तुम्ही डिस्कस न केली कन्सेप्ट याच्यामध्ये येते. फार महत्वाची कन्सेप्ट आहे. बेसिसिटी वरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारतात. गिव्ह द बेसिक स्ट्रेंथ ऑफ फॉलोइंग अमाइन्स. तर पहिल्या आपण 8वा क्वेश्चन बघूया. ते काय म्हणतात, इन ॲक्युएस फेज म्हणजे वॉटर मध्ये, ॲक्युएस म्हणजे वॉटर, मोस्ट बेसिक अमंग द फॉलोइंग इज. ॲक्युएस फेज मध्ये सगळ्यात बेसिक कोण असेल ॲक्युएस फेज मध्ये. आता ही कन्सेप्ट थोडीशी म्हणजे तुम्हाला सुरुवातीला मी सांगितली नाही, पण मी आता ही कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो, पण ही फार महत्वाची आहे. याच्यावरती एक क्वेश्चन बऱ्याच वेळेला ते विचारतात. ओके, ठीक आहे, ही कन्सेप्ट आपली आरामात होऊन ह्या क्वेश्चन पण सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे, तर कन्सेप्ट तुम्हाला सांगतो मी. बघा, या अमाइनचा तुम्हाला मगाशी बोललो मी, ओरिजिन काय आहे, अमोनिया. अमोनिया हा ओरिजिन आहे. ओके, तर तुम्हाला माहिती आहे हा बेसिक आहे. व्हॉट इज बेसिक म्हणजे काय, व्हॉट इज मीनिंग ऑफ बेसिक प्रॉपर्टी और बेसिक टेंडन्सी, गिव्हिंग अप ऑफ इलेक्ट्रॉन. काय काय टेंडन्सी असते, इलेक्ट्रॉन डोनर. तुम्ही शिकला असता ना, इलेक्ट्रॉन डोनर, डोनेट करतो इलेक्ट्रॉन, तो काय म्हणायचं त्याला, बेसिक म्हणायचं. आणि इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणजे काय, ऍसिड झालं. तुम्ही कन्सेप्ट शिकल्याच नाही सगळ्या, लॉरी ब्रॉन्स्टेड असेल किंवा एरेनियस असेल, या सगळ्या ऍसिड बेसच्या कन्सेप्ट आहेत, तर तुम्हाला माहिती पाहिजे त्या. ठीक आहे, तर अमोनिया कसा आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. जर तो इलेक्ट्रॉन पेअर सहज डोनेट करत असेल तर त्याची बेसिसिटी जास्त असते. जर तो करू शकत नसेल तर त्याची बेसिसिटी कमी झाली. ओके, आता आपण आता काय करूया, याचा पहिला डेरिव्हेटिव्ह तयार करूया, म्हणजे मिथाइल अमाइन. ओके, म्हणजे तो कसा असतो, CH3 अटॅच टू NH2. आता तुम्हाला मी सुरुवातीला शिकवलंय काय, की ह्या ग्रुपची प्रॉपर्टी तुम्हाला माहित पाहिजे. हा जो अल्किल ग्रुप आहे ना, मिथाइल ग्रुप जो आहे CH3, तो हा कसा आहे, मिथाइल ग्रुप कसा आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो, इलेक्ट्रॉन डोनर आहे अल्किल ग्रुप. तो काय करणार, जर तुम्ही ह्या अमोनियाला एक मिथाइल ग्रुप अटॅच केला तर काय होणार, तो त्याला इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हणजे काय झालं, त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवली, म्हणजे तो इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकणार, म्हणजे काय झालं, बेसिक स्ट्रेंथ वाढली. कळलं तुम्हाला, अल्किल ग्रुप ऍड केला तर बेसिक स्ट्रेंथ वाढली. ठीक आहे, आता हे मी एकच फक्त हायड्रोजन रिप्लेस केला, आता मी 2 रिप्लेस करतो, NH आणि 2 मिथाइल ग्रुप ऍड केले, CH3 CH3 NH CH3, 2 मिथाइल ग्रुप जर मी ऍड केले तर काय झालं, अजून एक डोनर मिळाला त्याला, म्हणजे बेसिसिटी आणखी वाढली. म्हणजे याची बेसिसिटी आणखी वाढली म्हणजे काय, याची केबी व्हॅल्यू असते ना, तुम्ही शिकला असेल बघा, केबी व्हॅल्यू वाढली म्हणजे बेसिसिटी वाढली. तर तुम्हाला बेसिसिटी वाढली. आता समजा मी 3 केले, NH 1 2 3 CH3, म्हणजे हा टर्जरी झाला. बघा, सुरुवातीला मी काय केलं, अमोनिया घेतला तर तो डोनेट करतो म्हणजे तो बेसिक आहे. नंतर मी काय केलं, एक हायड्रोजन रिप्लेस केला मिथाइल ग्रुपने, तर मिथाइल डोनर आहे, म्हणजे बेसिसिटी वाढली, अमोनियापेक्षा वाढली, अमोनियापेक्षा याची वाढली, जास्त आहे. ठीक आहे, नंतर मी काय केलं, 2 रिप्लेस केले, म्हणजे सेकंडरी अमाइन 2 डोनर मिळाले, बेसिसिटी आणखी वाढली. आता काय झालं, 3 डोनर मिळाले, मग आता बेसिसिटी आणखी वाढली पाहिजे, पण तसं होत नाही. ओके, तर त्याच्यासाठी बाकीचे फॅक्टर्स पण कन्सिडर केले जातात. कळलं का तुम्हाला, कारण की इथे म्हटले ऍक्युएस म्हटलंय, तर वॉटरमध्ये आणि काही साईड रिॲक्शन्स होत असतात, त्याला म्हणजे आपण हायड्रेशन म्हणतो, हायड्रेशन पॉवर असते. शिवाय स्टेरिक हिंड्रन्स पण असतो, स्टेरिक हिंड्रन्समुळे ही लोन पेअर जी आहे इझिली डोनेट होऊ शकत नाही, त्यामुळे ह्याची बेसिसिटी कमी आहे इथाइल सेकंडरी पेक्षा. इथे काय झालं, डिक्रीज झाली बेसिसिटी. कळलं तुम्हाला, तर ही पहिलं तुम्हाला कळायला पाहिजे की पहिलं ऍक्वियस फेज मध्ये अमोनियाची बेसिसिटी असते, पण जर एक मिथाइल ऍड केला की बेसिसिटी वाढली, इथाइल केला की आणखी वाढली, पण
आणखी एक मिथाइल वाढला म्हणजे टर्शरी केलं की त्याची बेसिसिटी परत कमी झाली. असं नाही की तिसरा वाढवला म्हणून तिची खूप झाली, तर असं काही नाहीये. हे तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. शिवाय अजून एक कन्सेप्ट तुम्हाला मी सांगू ठेवतो PKB व्हॅल्यू. PKB व्हॅल्यू आणि KB व्हॅल्यू. तर काय असतं, बेसिक जी त्याची टेंडन्सी आहे ना, बेसिक टेंडन्सी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डोनेशन टेंडन्सी जी आहे, ओके, तर ती बेसिक टेंडन्सी जी आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल टू KB व्हॅल्यू. म्हणजे KB व्हॅल्यू जर हाय असेल तर बेसिक स्ट्रेंथ जास्त आहे, ओके, आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू PKB. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण कधी कधी ते असा पण क्वेश्चन विचारतात. PKB व्हॅल्यूला इनव्हर्सली आहे बेसिक स्ट्रेंथ आणि KB व्हॅल्यूला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे KB व्हॅल्यू जास्त असेल तर बेसिक स्ट्रेंथ जास्त, PKB व्हॅल्यू जास्त असेल तर बेसिक स्ट्रेंथ कमी, असे क्वेश्चन विचारलेले मी बघितलेले आहेत. कळलं? तर ही कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट साधारण तुम्हाला कळली असेल तर आपण इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. तर ते काय म्हणतात, इन ऍक्वियस फेज मोस्ट बेसिक अमंग द फॉलोइंग इज. जास्त बेसिक कोण आहे, तर अमोनिया. ठीक आहे, अमोनिया बेसिक आहे पण आपल्याला मोस्ट पाहिजे, मोस्ट वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर ट्रायमिथाइलामाइन आहे, मिथाइलामाइन आणि डायमिथाइलामाइन. तर तुम्हाला मग अशी म्हणालो की सगळ्यात बेसिक कोण असतं, सेकंडरी अमाइन. म्हणजे आन्सर कुठे आलं, डायमिथाइलामाइन. डायमिथाइलामाइन सेकंडरी आहे. ट्रायमिथाइल म्हणजे टर्जरी झाला, म्हणजे बेसिडिटी थोडी कमी होते तिथे. मिथाइलामाइनची बेसिडिटी वाढते, अमोनियापेक्षा जास्त याची आहे. कळलं, याची बेसिडिटी जास्त आहे. आणि पण ह्याच्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा बेसिडिटी डायमिथाइलामाइनची सगळ्यात जास्त आहे. हे सगळं तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे सेकंडरी अमाइनची बेसिसिटी ही हायेस्ट असते, त्याची केबी व्हॅल्यू ही हायेस्ट असते आणि पीकेबी व्हॅल्यू लोएस्ट असते. सेकंडरी अमाइन म्हणजे परत तुम्हाला कन्फ्युजनसाठी परत कळतो. सेकंडरी अमाइन म्हणजे काय, नायट्रोजनला एकच हायड्रोजन शिल्लक राहतोय, बाकी सगळे अल्किल ग्रुप. मग तुम्ही ते मिथाइल करा, इथाइल करा, काय प्रॉब्लेम नाही. तर ह्याची बेसिसिटी ही कशी असते, टॉप लेवलला असते, हायेस्ट. कळलं, बेसिसिटी असतं म्हणजे केबी व्हॅल्यू हायेस्ट असते आणि पीकेबी व्हॅल्यू काय असते, लोअर असते. केबी व्हॅल्यू हायेस्ट असते. तर हे सगळे शब्द लक्षात ठेवा, कारण की कुठलाही शब्द टाकून ते तुम्हाला क्वेश्चन विचारू. त्याचा आन्सर झालं डी. ओके, आता 9वा क्वेश्चन जो नीटला विचारला त्याच्यामध्ये त्यांनी ट्रेंड दिलाय आपल्याला. ट्रेंड मध्ये आपल्याला जरा काळजी घ्यावी लागते, अदरवाईज क्वेश्चन इज ऑलमोस्ट सिमिलर टू क्वेश्चन नंबर 8. द करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ काढायची आहे ऑफ मिथाइल सबस्टिट्यूटेड अमाइन्स इन ऍक्वियस फेज. बघा, ऍक्वियस शब्द महत्वाचा आहे. मिथाइल सबस्टिट्यूटेड अमाइन्स, अनदर वर्ड दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर आपण पहिला ए बघूया. ए काय आहे, NCH3 थ्राइस आहे, म्हणजे टर्जरी अमाइन आहे. ओके, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला मी एक आयडिया सांगतो. तर आयडिया काय आहे बघा, तुम्हाला मगाशी बोललो मी की बेसिक स्ट्रेंथ कोणाची जास्त असते, तर सेकंडरी जास्त असते. सेकंडरी जास्त असते म्हणजे सेकंडरी म्हणजे काय, नायट्रोजनला जेव्हा डायरेक्टली 2 अल्किल ग्रुप अटॅच असतात आणि त्याचा एक हायड्रोजन शिल्लक असतो, एक तरी हायड्रोजन, आणि 2 पेअर असते, तर हा सगळ्यात जास्त बेसिक असतो. कळलं तुम्हाला. मग आता आपला ट्रेंड बघायचा आहे ना, म्हणजे तुम्ही बघा ना, हा कुठे आहे तो पहिला, डायइथाइल अमाइन कुठे आहे बघा. ठीक आहे, तर पहिल्यांदा किती ट्रायइथाइल, म्हणजे हे आन्सर असू शकत नाही, कारण डिक्रीजिंग ऑर्डर दिली आहे. डिक्रीजिंग ऑर्डर अर्थ काय होतो, पहिला जास्त बेसिक आहे, त्याच्यापेक्षा दुसरा आहे, नंतर तिसरा आहे. दॅट इज व्हॉट द डिक्रीजिंग ऑर्डर. कळलं, किंवा डिसेंडिंग ऑर्डर आपण त्याला म्हणतो, कमी कमी होते. दुसऱ्यामध्ये पण ते काय घेतलंय, CH3 थ्राइसच घेतलाय. इथे पण CH3 थ्राइस, म्हणजे हा पण टर्शरी आहे, हा टर्शरी, हा टर्शरी, म्हणजे ए आणि बी आन्सर होऊ शकत नाही. तिसरा कोण आहे, मिथाइलामाइन. मिथाइलामाइन आहे. आणि चौथा डायमिथाइल आहे, म्हणजे चौथा डायमिथाइल आहे म्हणजे काय, तो सेकंडरी आहे आणि हा प्रायमरी आहे. म्हणजे तुम्हाला बाकी काय बघायची गरज नाहीये, ही इज अ आन्सर. बघा, नीटचा क्वेश्चन किती सोपा आला तो बघा 2019 ला. कळलं, डायमिथाइलामाइन इज अ हायेस्ट हॅव्हिंग हाय बेसिक स्ट्रेंथ. त्याच्यानंतर मिथाइलामाइन येतो बघा, आणि नंतर टर्जरी येतो बघा. तुम्हाला बोललो हा का, याचं कारण काय आहे की 3 मिथाइल ग्रुप जरी असले इथे तरी पण स्टेरिक फॅक्टर असतो आणि हायड्रेशन फॅक्टर असतो, त्यामुळे ह्याची बेसिसिटी कमी होते. कळलं तुम्हाला. आणि मिथाइलामाइन बाजी मारतं, त्याची बेसिसिटी वाढते, केबी व्हॅल्यू जास्त होते. कळलं तुम्हाला. तर हा ट्रेंड तुम्ही एक तुमचं माइंड सेट करून ठेवा. मिथाइलामाइन डायमिथाइलामाइनची बेसिसिटी जास्त, सेकंडरी जास्त, प्रायमरीची त्यानंतर. इथे मी वाटत लिहितो बघा, डाय म्हणजे 2 डिग्री, सेकंडरीची जास्त, नंतर काय आलं 1 डिग्री, मिथाइल म्हणजे 1 डिग्री, आणि नंतर 3 डिग्री. हा ट्रेंड लक्षात ठेवा. बेसिक स्ट्रेंथ अशी
कमी कमी होते, सेकंडरी जास्त, नंतर प्रायमरी, नंतर टर्शरी. आता केबी व्हॅल्यू कशी होईल? केबी व्हॅल्यू पण अशीच जाईल. केबी व्हॅल्यू पण अशीच जाईल. हे झालं बेसिक. हे कुठेतरी लिहून ठेवायचं, बेसिक स्ट्रेंथ अशी होईल. 2 डिग्रीची जास्त, नंतर 1, नंतर 3. केबी व्हॅल्यूची काय होईल? केबी व्हॅल्यू पण सेम, 2 डिग्री हायएस्टला, नंतर 1 डिग्री आणि नंतर 3 डिग्री. पण पीकेबीचं काय होईल? सॉरी, पीकेबीचं काय होईल? पीकेबी व्हॅल्यूचं काय होईल? उलट होईल. म्हणजे 3 डिग्रीची हायएस्ट येणार, नंतर 1 डिग्री येईल आणि नंतर 2 डिग्री होईल. पण पीकेबी इन्व्हर्स प्रश्न. ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही माझ्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, या कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ह्या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल बेसिक स्ट्रेंथ वरती. बऱ्याच वेळेला क्वेश्चन याच्यावरती विचारला. ठीक आहे, इथे पण साधारण तोच क्वेश्चन आहे बघा. आणि हा जेईला विचारलेला क्वेश्चन आहे. कळलं? जेई मेन्सला 2019 व्हेरी रिसेंट क्वेश्चन. What is asked in the following compounds the decreasing order of basic strength will be? Decreasing order शोधून काढायची आपल्याला. आता आपली कन्सेप्ट फिक्स आहे. व्हॉट इज आवर कन्सेप्ट? सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन म्हणजे काय? NH2 ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला 2 कार्बन जर अटॅच असतील डायरेक्टली, दॅट इज सेकंडरी अमाइन अँड दॅट इज मोस्ट बेसिक. दॅट इज मोस्ट बेसिक. हे तुम्ही मग पहिल्यांदा सेकंडरी अमाइन कुठे? सेकंडरी अमाइन कुठे शोधून काढायचं? म्हणजे त्यांनी काय केलं आहे? मिथाईलच्या वेळी इथाईल ग्रुप घेतलाय. त्याचा काय फरक पडत नाही आपल्याला. तर आपण C2H5 करूया. C2H5. ओके, C2H5. तर हा सेकंडरीज आहे. तर सेकंडरी कुठे शोधून काढा पहिल्यांदा, तो सिलेक्ट करायचा. तर सेकंडरी इथे आहे, सेकंडरी इथे आहे, सेकंडरी इथे नाही आहे आणि इथे पण नाही. CD ऑप्शन काय होणार? रिजेक्ट करणार तुम्ही डायरेक्टली. कारण आपल्याला माहिती आहे की सेकंडरी अमाइनची बेसिक स्ट्रेंथ जास्त असते. ठीक आहे, आता ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली. आता ते काय म्हणतायत? इथाइल अमाइन नंतर NH3 म्हणतायत आणि नंतर प्रायमरी अमाइन म्हणतायत, एका ठिकाणी म्हणतायत. आणि इथे काय म्हणतायत? C2H5NH हे सेकंडरी अमाइन नंतर प्रायमरी आणि नंतर अमोनिया म्हणतात. मी तुम्हाला लिहून दाखवतो तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. ए ऑप्शन मध्ये काय आहे? इथे पहिला सेकंडरी आहे, म्हणजे काय आलं? 2 डिग्री पहिला आहे. ओके, नंतर अमोनिया आहे. तो अमोनियाला आपण डिग्री लावू शकत नाही, त्याला अमोनियाच म्हटलं पाहिजे. आणि नंतर कोण आहे? हा प्रायमरी, म्हणजे 1 डिग्री आहे. 2 डिग्री अमोनिया, 1 डिग्री हा एक ट्रेंड आहे. आणि बी आन्सर मध्ये 2 डिग्री इज द फर्स्ट प्रेफरन्स अँड देन इट इज 1 डिग्री कम हिअर अँड देन अमोनिया फायनली. जर तुम्ही इथे बघा तर लक्षात येईल की अमोनियापेक्षा 1 डिग्री ऑलवेज जास्त बेसिक असतं. कारण का? वाय? व्हॉट इज द रिझन? बिकॉज one of the hydrogen is replaced by alkyl group C2H5 in this case, and that will donate electron. That will donate electron to nitrogen. So already available lone pair can be easily donated to another compound. So basicity increase than ammonia. Ammonia पेक्षा basicity वाढली याची. So option will be B. कळलं तुम्हाला? याच्यामध्ये काय आहे? सेकंडरी डायथाइलमाइन, then ethylamine is primary and ammonia. So this is the answer. कळलं? म्हणजे जेई मेनचा क्वेश्चन पण सॉल्व्ह झाला बघा एका कन्सेप्ट वरून. ओके, तुम्ही व्यवस्थित माइंड सेट करून घ्या. मी तुम्हाला या टाइपचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. ओके, एक 1 लाईनचा क्वेश्चन फक्त आहे, ते बघूया. म्हणजे हे एवढा पार्ट संपून जाईल. 1 लाईनचा क्वेश्चन आहे, म्हणजे आपण स्टॉप करूया. बघा क्वेश्चन नंबर 12. Which one of the following compound when heated with KOH and primary amine gives कार्बिल अमाइन टेस्ट? बघा इथे कार्बिल अमाइन टेस्ट मगाशी तुम्हाला मी सुरुवातीला दाखवली बघा. कार्बिल अमाइन टेस्ट ती काय टेस्ट असते कार्बिल अमाइनची? आठवत असेल तुम्हाला. तर असं कंपाऊंड समजा असेल R किंवा CH3NH2 घेऊया. CH3NH2 असेल तर ह्याची रिॲक्शन तुम्हाला मगाशी सांगितले बघा. क्लोरोफॉर्म म्हणजे CHCl3 ओके अँड KOH जर असेल तर ते काय होईल? कार्बिल अमाइन म्हणजे काय? आयसोसायनाइड CH3NC तयार होतं. नायट्रोजन अल्किलला जातो. कळलं? अशी रिॲक्शन म्हणतात त्याला कार्बिल अमाइन टेस्ट आपण म्हणतो किंवा आयसोसायनाइड टेस्ट असं म्हणतो. तर ते काय म्हणतायत की which one of the following compounds when heated with KOH and primary amine gives कार्बिल अमाइन टेस्ट? तर ते बघा त्यांनी KOH दिलाय आणि अमाइन दिलंय, उरलं कोण? क्लोरोफॉर्म. संपला आन्सर. मग तुम्हाला कार्बिल अमाइनची जर रिॲक्शन लिहिता आली तर तुमचा आन्सर इथेच आहे. तर आन्सर ए, क्लोरोफॉर्म. कळलं तुम्हाला? ते काय म्हणतात? विच
one of the following compound when heated with KOH and primary amine. बघा प्रायमरी अमाइन मी काढलं आणि KOH काढलं तर उरला कोण क्लोरोफॉर्म, म्हणून मी आन्सर दिलं क्लोरोफॉर्म. ओके. आणि 13वा क्वेश्चन शेवटचा आपण घेऊया. Which one of the following will give कार्बिल अमाइन टेस्ट? कार्बिल अमाइन टेस्ट कोण देईल? तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं कार्बिल अमाइन टेस्ट इज मीन्ड फॉर प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन म्हणजे काय? 1 डिग्री अमाइन. 1 डिग्री अमाइन म्हणजे काय? 1 डिग्री म्हणजे अमाइन म्हणजे काय? त्याचे 2 हायड्रोजन शाबूत आहेत, फक्त एकच हायड्रोजन रिप्लेस झालाय अल्किल ग्रुपने. इथे बघा कोण असं आहे, हे अमाइड आहे, तर ही रिएक्शन होणार नाही. हे पण अमाइड आहे, हे पण होणार नाही. ऑल ऑफ दिस तर शक्यच नाहीये. उरला कोण? इथाइल अमाइन इज प्रायमरी अमाइन. बघा C2H5NH2 हा मॉलिक्यूल मी काढलाय आणि हा जनरल मॉलिक्यूल आहे बघा प्रायमरीचा. तर बोथ आर मॅचिंग. सो आन्सर इज सी. कार्बिल अमाइन टेस्ट विल बी गिवन बाय इथाइल अमाइन. यू अंडरस्टँड? व्यवस्थित जर तुम्ही विचार केला, फंडामेंटल्स म्हणजे क्लिअर असतील तर तुम्हाला सगळे क्वेश्चन सुटू शकतात. पण थोडंसं तुम्ही एफर्ट घेतलं पाहिजे आणि 12वीला केलेलं असलं पाहिजे. यू अंडरस्टँड? सो थँक यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स. इफ यू हॅव एनी डाऊट तुम्ही कधी पण ते चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, पोस्ट करू शकता, किंवा तुम्ही ग्रुपवर टाकू शकता, किंवा तुम्ही मला सेपरेटली विचारू शकता. ओके. थँक यू व्हेरी मच.